वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूतं महासिद्धम् अधिव्याधिप्रशमनं भोगमोक्षप्रदं देवं महासिद्धं नमाम्यहम्। प्रथमोतो दत्तात्रेयं द्वितीयं मत्स्येन्द्रनाथं तृतीयं गोरक्षनाथं नित्यानन्दं चतुर्थकं पञ्चमं जगन्नाथं षष्ठं भवतु शिवानन्दम् एवं गुरुषणनामानिं शिवयोगिं परम्पराम्। माझे गुरु आध्यात्मिक गुरु अवधूत शिवानंद महाराज आणि गुरु परंपरेचं स्मरण करूया आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। आज आपल्याबरोबर अभिजित रेगे हे जेबी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि रिअलनेस फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि जीबी विजडम अकॅडमी या तीन कंपनीशी रिलेटेड त्याचं काम पाहणारे ॲज अ संचालक म्हणून काम करणारे एक्सपर्ट फायनान्शियल एक्सपर्ट जॉईन झालेले आहेत। मी सर्वांना म्यूट करतोय। तुमच्या आजूबाजूला घरामध्ये जो आवाज आहे त्याचा इतरांना त्रास होतो, त्यामुळे प्रत्येकाने माईक शक्यतो म्यूट ठेवावा। आपला 1 तासाचा सेशन आहे, त्या सेशन नंतर आपण थोडे डाऊट क्लिअरन्ससाठी थोडा वेळ ठेवलेला आहे, त्यामुळे मध्ये कोणी शंका विचारायच्या नाहीत। एक पेन आणि वही घेऊन बसा, तुम्हाला ज्या शंका आहेत त्या सरांना तुम्ही थोड्या वेळाने विचारू शकता, पण त्याचं पण स्वरूप आपण मर्यादित ठेवलेलं आहे। एक 15 मिनिटच आपण ते सेशन फक्त घेणार आहे। तर सरांचं ॲक्च्युली कार्यक्षेत्र हे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे ते MCA शिकलेले आहेत आणि त्यांनी त्या रिलेटेडच IT फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे त्यांना त्या क्षेत्रातला। आणि वेगवेगळ्या कंपनी जसं टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि IT मधल्या अनेक कंपन्यांमध्ये 17 वर्ष त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर ह्या पोस्ट नंतर स्वतःच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या ते तुम्हाला त्यांच्या लेक्चरमधून समजतील। मी त्यांच्याबद्दल जास्त इंट्रोडक्शन देत नाही, कारण आम्ही कायम सांगतो की प्रत्येक व्यक्तीची इंट्रोडक्शन ही त्याच्या बोलण्यातून, त्याच्या विचारातून, त्याच्या वागण्यातून आणि आध्यात्मिक व्यक्तीच्या तर वर्तनातून दिसत असते। तर एक असे आपल्याला फायनान्शियल कन्सल्टंट बसलेत की ते भारत आणि भारत सोडून 7 देशामध्ये त्यांचे हे कन्सल्टिंगचं काम चालतं आणि ते स्वतः स्पिरिच्युअल आहेत। सरश्री आपण सर्व ओळखतो, त्या सरश्रींच्या हॅपी थॉट्स असा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ते त्या सत्संगामध्ये किंवा त्या ऑर्गनायझेशनचे ते एक पार्ट आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक फायनान्शियल कन्सल्टंट होत असताना स्पिरिच्युअलिटी हा बेस हा त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळं आज त्यांना हा मान आपण देत आहोत की आज ते आपल्याकडं ॲज अ ॲडवायझर असं नाही तर एक लेक्चरर स्पीकर म्हणून आपण त्यांना आजच्या दिवशी बोलवलेलं आहे। सर, तुम्हाला सांगायला आवडेल की हा जो प्रोग्राम आहे आमचा तो कोलॅबरेशन प्रोग्रामच्या अंडर येतो। आणि कोलॅबरेशन म्हणजे काय, तर आमच्याकडून जे न्युमरॉलॉजी, वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र जे विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन जर काही ऑकल्ट सायन्समध्ये बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी आमची इन्स्टिट्यूट वास्तू हार्मनी ही त्यांच्या एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी मदत करत असते। त्यासाठी हा प्रोग्राम आहे, त्यासाठी आम्ही वर्षातून 10 लेक्चर्स आता 26-27ला अरेंज केलेली आहेत। महिन्यातून एक लेक्चर असतं आणि हे लेक्चर पुण्याला असतं बऱ्यापैकी। आणि यामध्ये आम्ही नॉलेज शेअर करतो। नॉलेज हा एक आमचा कोलॅबरेशन ग्रुपचा एक पार्ट आहे की यामध्ये नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे। आणि सर, तुम्हाला सांगायला आवडेल की येत्या या 26-27च्या प्रोग्राममध्ये तुम्ही पण या प्रोग्रामचे पार्ट आहात। आम्ही तुम्हाला एक 6 लेक्चर, 6 सेशन, रविवारचे हाफ सेशन आम्ही तुम्हाला अलॉट करतोय। तर त्याबद्दल खूप खूप आपलं स्वागत आणि अभिनंदन। त्यानंतर सर, आम्ही या प्रोग्राममध्ये काही विजिट्स ठेवतो। जसं आम्ही मागच्या काही वर्षामध्ये रजनी हेल्थ केअर या कंपनीमध्ये व्हिजिट घेतलेली, एक हॉस्पिटल बांधतात तिथं व्हिजिट घेतलेली, काही मंदिरांमध्ये व्हिजिट घेतलेली आहेत। आणि काही आम्ही असे लेक्चरर्स बोलवतो जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आहेत,
करिअर गायडन्ससाठी आहेत, बिझनेस कन्सल्टंट जसे वकील आहेत, सीए आहेत, स्पिरिच्युअल कन्सल्टंट आम्ही या लेक्चरमध्ये बोलवतो, ॲस्ट्रॉलॉजर बोलवतो, वास्तू कन्सल्टंट बोलवतो. तर नॉलेज हा एक पार्ट आहे, काही व्हिजिट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि आम्ही सगळ्यांना चॅरिटी करायला यामध्ये प्रोत्साहित करतो. विशेषतः तुम्हाला सांगायला आवडेल मला की आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या कराडला एक वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ म्हणून एक वेद विद्याचं संवर्धन करणारी संस्था आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 70,000 रुपये डोनेशन दिलेलं आहे मागच्या वर्षामध्ये. या वर्षी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी अ, दरवर्षी आम्ही खरं तर आळंदी ते पंढरपूर या वारीमध्ये एक दिवस सहभागी होतो. आणि वारकरी संप्रदायाचा मेन गाभा हरिपाठ असतो. सकाळी उठल्यावर ते हरिपाठ वाटतात. तर हरिपाठ हा जो वाचला जातो त्यासाठी आम्ही मोफत हरिपाठ वाटप करतो. यावर्षी आम्ही 25,000 हरिपाठ वाटणार आहे 21 जुलैला माळशिरस इथं. यामध्ये सुद्धा आमच्या कोलॅबरेशन मेंबर आणि इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा भरपूर मोठा सहभाग केलेला आहे. जवळजवळ 40,000च्या वर रक्कम या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पासाठी आमच्या, म्हणजे आम्ही चॅरिटी पण त्यातून शिकवतो, नॉलेज देतो. आणि ॲज अ वास्तू किंवा ज्योतिष कन्सल्टंट होण्यासाठी त्यांना जे काही केस स्टडीज असतात, सपोर्ट असतो, तो प्रोव्हाइड करतो. आणि त्यांनी त्यांचा बिझनेस कसा ग्रो करायचा यासाठी पण आम्ही लेक्चर्स घेत असतो. त्यासाठी ॲस्ट्रॉलॉजी वास्तू क्षेत्रातले एक्सपर्ट्स बोलवून त्यांना पण आम्ही मार्गदर्शन त्यांच्याकडून घेत असतो. जसं आता मागच्या महिन्यामध्ये राहुल सरोदे सरांच्याकडनं आम्ही आयादी वास्तूवर भाग घेतलेला. त्याच्यापूर्वी सुनील घैसा सरांचे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रावर लेक्चर होती. जयश्री वेलसर होते या मागच्या वर्षीच्या प्रोग्राममध्ये. तर हा प्रोग्राम गेली 3 वर्षे चालू आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की या प्रोग्रामच्या अंतर्गत अनेक जणांनी स्वतःची ऑफिस सुरू केली आणि ते यशस्वी कन्सल्टंट म्हणून काम करतायत. एक कॉन्फिडन्स त्यांचा बिल्ड झालेला आहे. काही जण जॉब करत करत हा प्रोग्राम करतात, त्यामुळं त्यांना एक ॲडिशनल इन्कम सुरू झालं, त्यांचे पैसे सेव्हिंग व्हायला लागले. आणि सर आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जेव्हा पैसे येतात तेव्हा ते आलेले पैसे हे आपण कुठं योग्य पद्धतीने नियोजन करावे. किंवा आम्ही मागच्या वेळी 2 पुस्तकं अभ्यासायला घेतलेली. त्याच्यामध्ये सायकोलॉजी ऑफ मनी होतं आणि एक होतं ते विश्वकर्मा प्रकाश नावाचा ग्रंथाचं आम्ही संकलन केलेलं आणि त्याची समरी तयार केली आमच्या विद्यार्थ्यांनी कोलॅबरेशनच्या. प्रत्येकाला आम्ही 5-5 ग्रुप करून काही अध्याय दिलेले आणि त्याची त्यांनी समरी मराठीमध्ये करून आम्ही एक छानसं त्याची हिंदी आणि संस्कृतमध्ये हे पुस्तक आहे त्याची आम्ही मराठीमध्ये समरी तयार केली. सायकोलॉजी ऑफ मनी पण आम्ही तसंच केलं. आता आमचं टार्गेट रिच डॅड पुअर डॅड पुढच्या वर्षी होतं, पण आम्हाला तुमच्या रूपानेच रिच डॅड पुअर डॅड मिळालेत असं आपण म्हणू. आणि यानंतरची सूत्र मी तुमच्याकडे देतो. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना देतोय की यंदाच्या वर्षीचा कोलॅबरेशन प्रोग्राम हा 19 जुलैपासून पुणे येथे सुरू होतोय. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला 21,000 रुपये फी आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. आम्ही सर्वांना हा प्रोग्राम ओपन आहे, पण तरी पण तुमचे बिझनेस इथिक्स कसे आहेत, तुम्ही कोर्स केला म्हणून तुम्ही स्पिरिच्युअल आहात असं नाही, तुमचे व्यवहार कसे आहेत, तुम्ही लोकांशी कसे वागता, तुम्ही इलिजिबल आहात का या प्रोग्रामसाठी, हे काही इंटरव्ह्यूमध्ये आम्ही ठरवत असतो घेऊन. त्यानंतर येत्या रविवारी म्हणजे पुणे येथे 12 जुलैला आम्ही एक जिओपॅथिक स्ट्रेसवर एक सेशन घेतोय. आणि 19 जुलैला जो पहिला प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये मंत्रविज्ञान हे आम्ही घेतोय. मंत्रविज्ञानाच्या मागचा सायंटिफिक पार्ट आणि मंत्राच्या जपाचे फायदे काय होतात वगैरे हे यामध्ये आम्ही कव्हर करतोय. तर आता कोलॅबरेशनच्या रिलेटेड ज्यांना काही शंका आहेत त्या ज्या श्रिया मॅडम आहेत त्यांच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत त्या प्रोग्रामच्या. तर 94 035 98 900 त्यांचा नंबर सर्वांना माहीत आहे. त्याला कॉन्टॅक्ट करून त्या प्रोग्राममध्ये जॉईन होणार असतील तर त्यांना संपर्क करू शकतात. त्यांचा एक छोटा इंटरव्ह्यू मी घेतो स्वतः आणि त्यांच्याशी बोलून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गोल काय आहे, त्याला काय करायचं आहे, खरंच त्याला स्पिरिच्युअल आणि बिझनेस हे दोन्ही एकत्र आणायचे आहेत का, तर त्याच्या रिलेटेड आपण ठरवत असतो. आजच्या लेक्चरची सुरुवात अभिजित सर आपले बऱ्यापैकी विद्यार्थी जमा झालेले आहेत आणि आपण आता या पुढची सूत्र सगळे तुमच्याकडे देत आहोत. या लेक्चर ऐकण्यासाठी जे विद्यार्थी आले ते सगळे वास्तुशास्त्र अभ्यासक किंवा कन्सल्टंट किंवा ज्योतिष अभ्यासक ज्योतिष कन्सल्टंट किंवा न्यूमरोलॉजी आणि या ऑकल्ट सायन्सशी रिलेटेड अभ्यास असणारे आणि काही जणांची स्वतःचे ऑफिस आणि बिझनेस आहेत. तर साधारण तुम्हाला मी आमच्या संस्थेची आणि विद्यार्थ्यांची इंट्रोडक्शन करून दिली.
तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये द्याल याच्याबद्दल मला आशा आहे आणि या प्रोग्राममध्ये परत मी तुमचं एकदा स्वागत करतो आणि यापुढची सर्व सूत्र मी तुमच्याकडे देतो आणि बरोबर आपण 9:15ला सुरुवात करतोय. 9:15ला सेशन हे थेरॉटिकल पार्ट जो आहे सरांचा तो आपण त्यांना वेळ दिलेली आहे. त्यानंतर काही मोजकी प्रश्न उत्तरं घेऊया. रिपीट रिपीट होणारे प्रश्न उत्तर खूप असतात त्यामुळे चॅटबॉक्समध्ये जर तुम्ही प्रश्नांची स्वरूप टाकून ठेवलं क्वेश्चन्स टाकले मराठी तर मी त्यातले काही प्रश्न सरांना निश्चित विचारीन. त्यामुळे डायरेक्ट कोणी प्रश्न विचारू नका. चॅटबॉक्स आहे समोर तुमच्या झूमच्या स्क्रीनच्या खाली पार्टिसिपेंट लिहिले त्या शेजारी एक चॅट बटन आहे त्याच्यात मेसेज करा किंवा वैयक्तिक माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज केले तरी सुद्धा मी सरांना योग्य प्रश्न नक्की विचारीन. ठीक आहे सर. माईक म्यूट आहे येस. तुमचा. हा, ओके. थँक्यू व्हेरी मच सचिन. आणि सगळ्यांना भरपूर धन्यवाद. त्या ग्रुपशी कनेक्ट करायसाठी मला इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं ग्रुपला जे तुम्ही इनिशिएटिव्ह घेतले ज्याच्या थ्रू प्रोग्राम रन करता आणि जे काही तुमचे उपक्रम आता सचिन सरांनी सांगितले ते बघून खूप छान वाटलं. 3 वर्ष हे तुम्ही ग्रुप कंटिन्यू करताय आणि वेगवेगळ्या माध्यमातून बिझनेस एक आहे पार्ट, पण स्पिरिच्युअलिटी, डोनेशन आणि ह्या सर्वांगीण रिलेटेड जे उपक्रम सांगितले त्याच्याबद्दल खूप छान वाटलं. आणि ह्याच्यात जॉईन करायला मला जे इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल भरपूर धन्यवाद. आजचा जो प्रोग्राम जो सांगितला होता हाय इम्पॅक्ट ऑन्टरप्रिनर, त्याला आपण स्पिरिच्युअल बिझनेसमॅन म्हणतो. ज्याचा आपण 6 लेक्चर्स जे सचिन सरांनी सांगितलं त्या प्रोग्राममध्ये कोलॅबरेशन प्रोग्राममध्ये हे 6 लेक्चर्स असेल अर्ध्या अर्ध्या तासाचे. त्याच्यात काय मिळणार आहे आणि आपण स्पिरिच्युअल ऑन्टरप्रिनर किंवा आध्यात्मिक व्यावसायिक म्हणजे नेमकं काय त्याच्यात बरेचसे तुम्ही एक्झिक्यूट केलं असं दिसतंय, पण बरेचसे गोष्टीचं मी पुन्हा एक्सप्लेन करतो की आपण ह्याच्यामध्ये करणार काय आहोत. माझा स्क्रीन मी शेअर करतो. हो, तुम्हाला कोस्ट बनवलेलं आहे. हो हो. बघा माझा स्क्रीन दिसत असणार. स्क्रीन दिसतोय? हा, दिसतोय. येस, थँक्यू व्हेरी मच. आता जसं सचिन सरांनी इंट्रोडक्शन दिलं तसं माझा ऑलमोस्ट 17-18 वर्ष आय टी मध्ये एक्सपिरियन्स झाला. त्याच्यात मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉईन झालो इनिशियली स्मॉल कंपनीजमध्ये आणि मग मोठ्या कंपनीजमध्ये मला सर्व करायचा चान्स मिळाला आणि त्या कंपनी थ्रू मी इन्फोसिस ही माझी लास्ट वर्किंग कंपनी होती ज्याच्यामध्ये मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून होतो आणि त्याच्या आधी टेक महिंद्रामध्ये आणि युनिकेन अशा बऱ्याचशा स्मॉल अँड बिग कंपनीजमध्ये माझं काम झालं. एस्पेशली माझं सॉफ्टवेअर बॅकग्राऊंड, सॉफ्टवेअर डेव्हलपर पासून मी प्रोजेक्ट मॅनेजर हा जर्नी साधारण 16 to 17 इयर्सच्या डेव्हलपमेंटमध्ये केलं. 6 इयर्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून मी काम केलं. त्याच्या आधी प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल, जस्ट अ सेकंड, अमेरिकेचे पीएमपी म्हणून डिग्री असते प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल. ही डिग्री मी पास आउट झालो 2011 पासून मी ते प्रॅक्टिस करतो दैनंदिन जीवनात सुद्धा आणि प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये ह्याचा उपयोग होतो. चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट लेवल 1 आपले बिझनेस असोसिएट आमच्या ग्रुपमधले कम्प्लिटेड आहेत. ॲज अ ग्रुप वी आर वर्किंग ॲज दिस. 6 सिग्मा ग्रीन बेल्ट, प्रोबॅबली 6 सिग्मा माहिती असेल. लीन 6 सिग्मा हे सॉफ्टवेअरमध्ये मोस्टली वापरतात. कमी पैशात जास्त आउटकम कसं काढता येईल याच्यासाठी मी US ची कंपनी आणि स्वित्झर्लंडची त्यांना ग्रीन बेल्ट 4 टाइम्स पैसे वाचवून दिले. त्याच्याबद्दल त्यांनी ग्रीन बेल्ट 4 टाइम्स मी क्वालिफाईड आहे. आणि 20 इयर्स अप्रॉक्सिमेटली आता पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट या रिलेटेड रिसर्च आहे तो मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे. माझ्या पर्सनल लाईफमध्ये तो इन पॅरलल विथ IT हा रिसर्च केला आणि त्याच्यानंतर मी पर्सनल लाईफमध्ये बरेचसे इम्प्लिमेंटेशन केलं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे माझ्या एजच्या 38ला मी इन्फोसिसमधून फायनान्शियल रिटायरमेंट घेतली. त्याच्या आधी माझे गोल्स कंप्लीट झाले. त्याच्या आधी माझे लायबिलिटीज वगैरे कंप्लीट करून मी सगळ्या गोल्ससाठी अलोकेट करून एक वेल्थ क्रिएशनचा जर्नी कंप्लीट झाली
आणि त्याच्यानंतर मी इन्फोसिसमधून रिटायर व्हायचं ठरवलं. त्याचा ऑब्जेक्टिव्ह असा होता की 100 लोकांचा सर्वे केला बिफोर आय स्टार्टेड दिस सर्व्हिस, आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की जवळजवळ 80% लोकांना एक राईट गायडन्स मिळत नाही. मग त्याच्यामुळं जस्ट त्यांच्याकडे पैसे असोत अगर नसोत, त्यांना लक्षात येत नाही कसं गाईड करायचं किंवा कसं आपण कॉमन फायनान्शियल गोष्टी ह्या आपण अंडरस्टँड केल्या, आणि त्याच्यात एक मॉडेल बनवलं बेस्ड ऑन PMP आणि सिक्स सिग्मा आणि फायनान्शियल जो स्टडी होता त्या बेसवर. आणि फायनान्शियल फ्री व्हायसाठी कसं करता येईल त्या रिलेटेड टू रिसर्च जो आहे तो लोकांना द्यायला सुरुवात केली इन्फोसिसमधून रिटायर झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आता आता असं आहे की 12 लोकेशन इन इंडिया आपले हे क्लायंट्स आहेत, आणि 7 कंट्रीज ज्याच्यात ऑस्ट्रेलिया, US, फिनलँड, स्पेन, नायजेरिया, जर्मनी, जसं सचिन सरांनी सांगितलं अशा पद्धतीचे आपण क्लायंट ह्या देशामध्ये आहेत. आपण ह्या कंपनी थ्रू कस्टमाइज्ड प्रोग्राम बनवतो ज्याच्यात पर्सनल फायनान्शियली रिटायर व्हायसाठी आपण नॉलेज बेस्ड प्लस एक्झिक्युशन अशा पद्धतीचे प्रोग्राम डिझाईन केले, ज्याला फायनान्शियल स्टेबिलिटी 1.1 म्हणतो. हा हँड होल्डिंग प्रोग्राम असतो, 1 इयर हँड होल्डिंग प्रोग्राम, आणि लाईफ लॉंग हे फ्री कन्सल्टेशन आणि रिव्ह्यू राहतो. अनशेकेबल माइंडसेट हा एक अनदर प्रोग्राम आहे ज्याच्यात जे पैसे मिळतात आणि काही होल्ड करतात ह्याचे मनी ओरिएंटेड पॅटर्न्स माझ्या रिसर्चमध्ये लक्षात आले. त्याच्या बेसवर हा 6 मंथचा प्रोग्राम इंटेन्सिव्ह हँड होल्डिंग आणि मनी अट्रॅक्शनचा प्रोग्राम आहे बेस्ड ऑन नॅचरल रूल. अल्टिमेट अबंडन्स नावाचा एक प्रोग्राम डिझाईन केला ज्याच्यात आपले एक लेयर्स असतात. म्हणजे इफ यू आर थिंकिंग अबाउट, म्हणजे आपण बोर मारतो त्यावेळी एक एक लेअर कट कट करत जातो आणि शेवटी आपल्याला पाणी लागतं. तसंच काही नेचरचे लेयर्स आहेत ते आपण इलिजिबिलिटी आणि स्पिरिच्युअली प्रोग्रेस करत राहिलो तर आपण अल्टिमेट अबंडन्स कडे जातो. त्याला टच करायसाठी हा अल्टिमेट अबंडन्स नावाचा 3 मंथचा हे 2 कोर्स झाल्यानंतर हे इलिजिबिलिटी असलेला प्रोग्राम आहे. आज ज्या प्रोग्राम मध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्याचं नाव हाय इम्पॅक्ट एंटरप्रेन्योर, त्याचं नाव आहे स्पिरिच्युअल बिझनेसमॅन. बिझनेस माइंडसेट कसा होतो, मल्टीफोल्ड बिझनेस हा इम्पॅक्ट एंटरप्रेन्योर कसा युनिव्हर्सचे रूल वापरून आपल्याला करता येतो. कारण हे बघा, ज्यांनी ज्यांनी नॅचरलचे युनिव्हर्सचे रूल वापरून पुढे गेले त्यांचा त्यांचा अल्टिमेट बिझनेस एक्सपान्शनसाठी उपयोग झाला किंवा मल्टीफोल्ड व्हायसाठी उपयोग झाला. मग त्यामध्ये आपण अंडरस्टँडिंग आणि इम्प्लिमेंटेशन युनिक सुपरफास्ट बिझनेस कसा करता येईल ह्यासाठी जे कीज आहेत ते आपण अंडरस्टँड करतो. हा 3 मंथचा प्रोग्राम असतो, बट आपल्या कोलॅबोरेशन प्रोग्राम मध्ये हा 6 मंथचा हाफ ऑफ डेचा असणार. म्हणजे प्रोग्राम सेम असणार, आपण डिवाइड केलाय जेणेकरून जास्त फायदा होईल तुम्हाला आणि तेवढा वेळ आपलं इंटरॅक्शन होईल किंवा क्वेश्चन असेल तर आपल्याला तिथं वर्क करता येईल. हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं. इथे जम्प करतो मी. हा 6 मंथचा जसं बूस्टर प्रोग्राम आहे, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बेस्ड असणार, रिझल्ट ओरिएंटेड आहे कारण प्रत्येक प्रोग्राम झाल्यानंतर आय विल बी अवेलेबल फोनवर किंवा सचिन सरांच्या थ्रू किंवा प्रोग्राम झाल्यावर सुद्धा मी फिजिकली तिथं प्रेझेंट असणार, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन जेव्हा करायला जाल आणि काहीतरी क्वेरी येतील तुम्हाला, एक तरी तुमच्या लाईफमध्ये ते रिझल्ट येतील. सेकंड गोष्ट होईल की रिझल्ट येणार नाही ड्यू टू एनी रिझन, त्याच्यासाठी मी अवेलेबल असेल. वी विल डिग डाऊन मोर आणि अंडरस्टँड रिझल्ट आले तर का आले आणि नाही आले तर का नाही आले. कुठलाही एंटरप्रेन्योर बनायचं असेल तर हे 3 पिलर बिझनेस एंटरप्रेन्योरच्या हिशोबाने आपल्याला योग्य वाटतं, त्याच्यावर आपण जास्त काम करतो. फर्स्ट म्हणजे एक टेक्निकल ॲबिलिटी. आजच्या कम्प्युटरच्या युगात, टेक्नॉलॉजीच्या युगात आपण टेक्नॉलॉजी शिवाय अवेअर होऊ शकत नाही. आता ह्याचा टेक्नॉलॉजीचा उपयोग का होतो आजकाल, तर टेक्नॉलॉजी मी जेव्हा मध्ये मध्ये शेअर करतो जेणेकरून तुमचा चेहरा सुद्धा मला दिसत राहील. 3 पिलर आहेत ज्याच्यात मी म्हणाले एक टेक्नॉलॉजी ॲबिलिटी ही इन्क्रीज करणं गरजेचं आहे. आजच्या युगात मी म्हणाल तसं मोबाईल, आपलं लॅपटॉप आणि इंटरनेट हे आपण भरपूरसं वापरतो.
आजकाल काय झालंय, टेक्नॉलॉजी आपल्याला वापरते टू मेक मनी. आपण टेक्नॉलॉजीला वापरायला पाहिजे आपला बिझनेस आणि प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायसाठी. त्याच्यासाठी काही फ्री ऑफ कॉस्ट टूल्स असतात, त्याचा उपयोग करतो. जसं आपण कॅलेंडर वापरतो किंवा आता झूम मीटिंग आहे, हे तुम्हाला हे कॉमनली शेअरिंगचे माहिती आहेत. पण आपली प्रोडक्टिव्हिटी वाढायसाठी हा लॅपटॉप, मोबाईल आणि हे काही वॉचेस वगैरे असतात, हे आपण 2-3 एम्प्लॉई फ्री ऑफ कॉस्ट वापरतो. अशा पद्धतीचं प्रोडक्टिव्हिटी त्याच्यातून इन्क्रीज करायसाठी बरेचसे मेथोडॉलॉजी डिझाईन केले, ते आपण ह्या प्रोग्राम मधून सांगणार. सेकंड आहे बिहेव्हिअरल आस्पेक्ट. जो मी 3 पिलर सांगितला त्याच्यातला सेकंड होता बिहेव्हिअरल आस्पेक्ट. बिहेव्हिअरल म्हणजे वागायचं कसं वगैरे हा नाही आहे पार्ट. बिहेव्हिअरल आस्पेक्ट म्हणजे आपल्या मनात जे घडतं ते पुढे एक्झिक्यूट होतं. म्हणजे माइंड सायन्सच्या हिशोबाने असा रिसर्च झालाय, आपल्याला जग 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 जसं दिसतं तसं एक्झॅक्टली नसतं. आपण जसे आहोत किंवा आपण ज्या जगाविषयी काय विचार करतो, विचारधारा काय ठेवतो, त्यानुसार आपले सीन क्रिएट होतात आणि तशी लोक आपल्याला मिळतात. काही एका लोकांना वाटतं की हे जग फंटास्टिक आहे, खूप सगळे चांगले लोक आहेत, आणि एकाला वाटतं की खूप खराब आहेत, सगळे फसवे लोक आहेत. दोघांचं उत्तर बरोबर आहे, कारण ते जे मानतात त्यानुसार त्यांना जग दिसतं. दुसरी गोष्ट, आपल्या आयुष्यात जेवढे पैसे आहेत, जसे रिलेशनशिप आहेत, जशी हेल्थ आहे, है ना, जसं आपला माइंडसेट आहे, मानस शांती, ही कशामुळे आहे, तर आपण जसे बिलीफ धरतो त्याच्याप्रमाणे आहे. याचा अर्थ आपण हे चेंज करू शकतो. त्याचं एक कॉन्शियस माइंड एक असतं आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे आत अंतर्मन असं म्हणतो. त्याचा आपण हात घालून आपले लाईफचे गोल्स कसे वापरू शकतो, फायनान्शियल गोल कसे सेट करू शकतो, स्पिरिच्युअल गोल कसे सेट करू शकतो, आपली फिजिक्स म्हणजे आपली हेल्थ कशी राहायला पाहिजे, मेंटल हेल्थ कशी राहायला हवी, फायनान्शियल कंडिशन कशी राहायला हवी, आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक आपण काय कुठल्या लेवलला जायला हवं, हे ह्या गोष्टीत आपण डिफाईन करू शकतो. आपल्या मनात आलं तर ते आपल्या जास्तीत जास्त विचारात येईल, आणि ती तीव्र इच्छा झाली तर ते अट्रॅक्ट व्हायला चालू होईल. त्याला काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स फॉलो केल्या तर डेफिनेटली कुठलीही गोष्ट आपण अचीव्ह करू शकतो. पण ह्याच्यात लक्षात ठेवायचं, प्युरिटी इज मोर इम्पॉर्टंट. जे प्युरिटीनी म्हणजे मन, प्युरिटी ऑफ माइंड म्हणतो आपण, मनाची शुद्धतेने जेवढं करेल तेवढा रिझल्ट फास्ट येतो आणि तो टिकतो. मनाची शुद्धता ह्याच्यात कमी पडली तर कुठेतरी आपल्याला नेचर फटका देतं आणि त्याचे बॅड रिझल्ट पण मिळतात. मनाची प्युरिटी नसताना सुद्धा काही लोकांचे गोल्स अचीव्ह होतात, त्याच्यात काही प्रश्न नाही आहे, कारण निसर्गाचा नियम आहे, जे तीव्र इच्छा करणार ते आपल्याला अचीव्ह होणार. पण ह्याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घेऊन किंवा स्पिरिच्युअल बेसवर घेऊन जो आपण गोल अचीव्ह करतो तो टिकतो. म्हणजे फक्त पैसे येत नाहीत, पैसे मिळवणं हे ध्येय नाही आहे, ते लक्ष्मी मिळवणं हे ध्येय आहे. आता पैसे आणि लक्ष्मीचा डिफरन्स काय, तर पैसे जे कोविडमध्ये, सॉरी, डिमॉनिटायझेशन मध्ये कचरा पेटीच्या साईडला कट करून लोकांनी पोतभर ठेवले होते, त्याचा कोणाला काही उपयोग झाला नाही, त्याला म्हणतो आपण पैसे. लक्ष्मी म्हणजे काय, काही ऑडिट येऊ दे किंवा टॅक्स असू दे किंवा आणखी कुठेतरी इन्क्वायरी असू दे, आपण निवांत झोपतो, आपला सीए झोपतो, आपले क्लायंट आराममध्ये झोपतात, भरपूर पैसे असताना सुद्धा, त्याला म्हणतो आपण लक्ष्मी. तर आपल्याला पैसे नाही कमवायचे आहेत, लक्ष्मी कमवायचे आहेत, आणि लक्ष्मी ही आनंद घेऊन येते. पैसे हे कायम प्रेशर, टेन्शन आणि पुढची ग्रीड आणि भीती हे घेऊन येते. त्यामुळे आपण हे 3 पिलर फॉर्म्युलामध्ये एक टेक्नॉलॉजिकल ॲबिलिटी बघितली, ज्याने आपण प्रोडक्टिव्हिटी हाय बनवणार, जे आपल्या हे गॅजेट्स आहेत ह्याने आपलं फास्ट काम होईल, ते एम्प्लॉई सारखं काम करतील, आणि त्याच्यातून आपली प्रोडक्टिव्हिटी फ्री झाली तर आपण कोर ऍक्टिव्हिटीकडे काम करू. सेकंड मी म्हणालो बिहेव्हिअरल पार्ट, त्यात कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, प्रोग्रामिंग कसं करायचे, गोल्स कसे डिफाईन करायचे, त्याच्यासाठी आपण सेल्फ सजेशन ची थेरी काय वापरायची, अंतर्मनाला आपण कॅप्चर बीटा लेवलला कसं जायचंय, हे सचिन सर पण बऱ्यापैकी त्यांच्या ह्याच्यात घेतात. बट त्याच्यात आपले पण प्रोग्राम आपण त्याच्यात इन्क्लूड करून आपण लाईफचे हे 4 पिलर जे फॉर्म्युला आहेत, मी म्हणालो तसं, एक हेल्थ, हेल्थ म्हणजे काय, एक फिजिकल हेल्थ आणि एक मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ बरीचशी लोक विसरतात, कारण 95% आजार जे होतात ते मेंटल हेल्थमुळे होतात, असं सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. म्हणजे मानसिक स्थिती ही खूप चांगली असली पाहिजे. ह्याच्यात मानसिक स्थिती, मेंटल हेल्थला आपण खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो. त्याचे रिझन, आपण लाईफ टाइम जे एक्सप्रेस करतो, आपण जे बोलतो, इंटरॅक्ट करतो, त्यात 90% आपल्या डोक्यात जे चाललेलं आहे ते 10% फक्त आपण एक्सप्रेस करतो. 90% आपल्या डोक्यात असतं. म्हणजे आपण लाईफ टाइम जेव्हा मरतो त्यावेळी 90% अनएक्सप्रेस्ड असतो, आणि एक्सप्रेशन जे करतो ते 10% असतं. याचा अर्थ जे एक्सप्रेस करतो तिथं चेंज करायला हवं का,
का आज चेंज करायला हवं, तर डेफिनेटली आज चेंज करायला पाहिजे. त्याप्रमाणे आपले बाहेर सीन तयार होतात. त्याप्रमाणे मी तुम्हाला म्हणालो मेंटल हेल्थवर जास्त आपण करतो. सेकंड पिलर आहे त्याला आपण म्हणतो फायनान्शियल पिलर. स्वस्थ काया और हात में माया, एक हिंदीमध्ये म्हण आहे. स्वस्थ काया म्हणजे शरीर स्वस्थ हवं आणि पैसे पाहिजेत जवळ, तर आनंदी जीवन राहू शकतं. पैसे ही माया आहे असं समजलं जातं, पण लाईफ टाईम आपल्याला पैसेच लागतात. म्हणून म्हटलं पैसे मिळवायचे नाहीत, लक्ष्मी मिळवायची आहे. म्हणून मी आपल्या कोर्समध्ये कायम आपल्या पार्टिसिपंटला सांगतो, आपल्याला योगी नाही बनायचंय, आपल्याला श्रीमंत योगी बनायचं. त्याचं आपण डेफिनेशन आणखी जास्त बघू. पण योगी म्हटलं तर आपल्या डोक्यात काय होतं, झोपडीत राहणारा. श्रीमंत योगी म्हणजे तो स्पिरिच्युअलिटीसाठी हे पैसे वापरू शकतो. म्हणजे राजा जनक, अशोका असे भरपूरसे राजे होऊन गेले. जैनचे सगळे मुनी होते ते राजे होते. ते श्रीमंत योगी असल्यामुळे स्पिरिच्युअलिटीचा उपयोग, समाज कल्याणाचा उपयोग, पैशाचा वापर त्याच्यासाठी करू शकतो. फक्त आपण योगी बनलं आणि झोपडीत राहिलो तर प्रोबॅबली आपल्याकडे पैसे नसतील आपल्याला जे कार्य करायचं. त्यामुळे डोनेशन आणि काही कार्य करायचं असेल तर ह्या जगामध्ये पैसे आवश्यकता आहे. त्यामुळे जो मी तुम्हाला 4 पिलर पैकी पहिला पिलर सांगितला हेल्थ, त्यात 2 येतात सब. एक फिजिकल हेल्थ येतो, एक मेंटल हेल्थ येतो. दुसरं मी सांगतोय की फायनान्शियल हेल्थ, फायनान्शियल कंडिशन. जोपर्यंत आपला फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित आहे तोपर्यंत आपली मेंटल कंडिशन कनेक्ट असते. कारण ह्याचं फायनान्स जर होलॅटाईल असेल तर माणूस मेंटल होलॅटाईल होतो, हे आपल्या शास्त्राने प्रूव्ह झालंय. म्हणजे याचा अर्थ काय, आपली मेंटल पीस जो आपण करायचा असेल तर ह्याला फायनान्शियल पीस असणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्शियल पीस हा लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. आणि फायनान्शियल फ्रीडम हे जेवढं जास्त लवकर पर्सनला घेता येईल ते करणं आवश्यक आहे. कारण त्याच्यानंतर तो प्युरिटी ऑफ माइंड, स्पिरिच्युअल थॉट हा ठेवू शकतो. तो स्वतःच सांभाळलं नाही आहे, तो स्वतःच फ्री नाही आहे, तर त्याची पॉसिबिलिटी अशी आहे, त्याचा संसार घर चालवण्यासाठी कधी कधी त्याला करप्टेड माइंड किंवा चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी ऍक्शन घ्याव्या लागू शकतात. आणि ते ऍब्सोल्युटली बरोबर आहे, कारण त्याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी त्याची घर आणि स्वतःचा फायनान्स. पण फायनान्शियली फ्री झाल्यानंतर त्याच्याकडे ऑप्शन येतो की हे मी योग्य पद्धतीने करू शकतो का, कारण माझ्याकडे एक टाकी भरलेली आहे आणि त्याच्यातनं एक्स अमाऊंट येते. त्याच्यामुळे नदी वाहिली काय, सुकी पडली किंवा पूर आला, तर माझ्याकडं माझा पोर्टफोलिओ रन व्हायसाठी माझी टाकी भरलेली आहे. म्हणजे माझा फायनान्शियल पार्ट हा फ्री असेल तर एक्सटर्नल इन्कमची डिपेंडन्सी ही खूप कमी होते किंवा कट केली जाते. त्याला आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणू शकतो, सिंपल डेफिनेशन. कारण फायनान्शियल फ्रीडम किंवा आर्थिक स्वातंत्र्य ह्याच्यात भरपूरशे एजंट लोकांनी करप्टेड डेफिनेशन करून ठेवले. सिंपल असं लक्षात घ्या की जेव्हा आपली डिपेंडन्सी काही रन करायची, आपल्याला काय हवं त्याची डिपेंडन्सी इन्कमवर अवलंबून असेल तर आपण डिपेंडंट आहोत दुसऱ्या गोष्टीवर, एक्सटर्नल इन्कमवर. त्याची डिपेंडन्सी कट झाली, आपण जे टाकी बांधले त्यातूनच आपले सगळे गोल्स किंवा फ्युचरचे एक्सपिरेशन कम्प्लीट करत असू, त्याला आपण म्हणू शकतो फायनान्शियल फ्रीडम. म्हणजे इन्कमची डिपेंडन्सी आपला पोर्टफोलिओ रन करायची फिनिश केली. मी मगाशी सांगत होतो हे 4 पिलर फॉर्म्युलावर ह्या एंटायर हाय इम्पॅक्ट ऑन्टरप्रेनरवर काम करतो. फर्स्ट इज मेंटल पीस आणि फिजिकल हेल्थ. सेकंड आपण बोलतोय आता सध्या फायनान्शियल पीस बद्दल, फायनान्शियल फ्रीडम बद्दल. थर्ड आहे जे मोस्ट इग्नोर्ड, कारण मी इन्फोसिस मध्ये होतो, आम्हाला जवळजवळ 5 इंटरनॅशनल ट्रेनिंग मॅन्डेटरी होते, 5 टेक्निकल ट्रेनिंग हे मॅन्डेटरी होते. असं मी जवळजवळ 15 ते 17 वर्ष आयटी इंडस्ट्रीमध्ये केलं. त्यामुळे इंटरनॅशनल नॅशनल ट्रेनर बद्दल बरोबर माझं इंटरॅक्शन होत होतं. आणि मी काही पेड भरपूरसे कोर्स केले जे की मला स्वतः इंटरेस्ट होता, जे ऑफिसमध्ये मिळत नव्हतं, म्हणून ह्याच्यात रिसर्च करायचं म्हणून मी भरपूरसे कोर्सेस पण केले. पण ओव्हरऑल मी स्ट्रक्चर बघितलं तर एक मोस्ट इग्नोर पार्ट राहिला जो मी थर्ड पिलर म्हणून इथं सांगणार आहे, दॅट इज रिलेशनशिप. आता तुम्ही म्हणाल रिलेशनशिपला आणि हाय इम्पॅक्ट ऑन्टरप्रेनरला किंवा आपली सर्वांगीण ग्रोथ व्हायसाठी याचा काय उपयोग, कारण हा मोस्ट इग्नोर्ड पार्ट राहिलाय रिलेशनशिप. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जेव्हा आपले घरचे रिलेशन किंवा अजून आजूबाजूचे रिलेशन हे आपले व्यवस्थित असतात त्यावेळी तो पर्सन ची प्रोडक्टिव्हिटी बिझनेसमध्ये किंवा बाहेर जो कार्य करतो त्याच्यात वाढते. त्याचं रिझन हिथं जर त्याचं गडबड झालेली असेल तर तो बाहेर लक्ष देऊ शकत नाही. मोर दॅन 50-60% त्याचे थॉट्स जे आहेत ते कामात नसतात, ते सुधारायच्या मागे किंवा गडबड काही रिलेशनशिप आहेत ना त्याच्या मागे जातात. आणि ज्यांचे हाय ग्रोथ बघितली
त्यांचा बेस एक बघितला तर त्यांचे रिलेशन जे आहेत ना ते फंटास्टिक होते. जे क्लोज रिलेशन्स आहेत ना ते तर काही डिस्प्यूट नव्हते, हे मस्त रिलेशनशिप मध्ये होते. रिलेशनशिप म्हणजे काय की आय शुड रिस्पेक्ट एव्हरी वन शुड रिस्पेक्ट मी. आय लव्ह एव्हरी वन शुड लव्ह मी. आय फॉरगिव्ह एव्हरी वन शुड फॉरगिव्ह मी. आय एम हॅपी विथ एव्हरी वन शुड हॅपी विथ मी. सिंपल डेफिनेशन. याचा अर्थ आपण कायम डाऊन राहायचं, दुसऱ्याशी खालून वागायचं, याचा अर्थ असा नसतो. आपले क्लोज रिलेशन ज्यांनी आपल्याला 70-80% ज्यांच्यासाठी आपण काम करतो ते व्यवस्थित असले तर तो पर्सन हाय प्रोडक्टिव्ह राहतो, असं आपल्यात रिसर्च मध्ये लक्षात आलं. आणि दुसरा पार्ट हा हायली इग्नोर्ड पार्ट राहिला रिलेशन. कारण रिलेशन हे शिप क्लोज, स्पेशली क्लोज रिलेशनशिप ही ग्रँटेड समजली जाते. ते करतात आपल्यासाठी, इट्स ओके, कारण लहानपणापासून किंवा लग्न झाल्यावर ते आपल्यासाठी करतात, आपल्याला विशेष काय वाटत नाही. ते त्यांची जबाबदारी आहे, मी त्यांच्यासाठी करतो, असं गिव्ह अँड टेक सारखं ग्रँटेड समजलं जातं. आणि कुठेतरी आपण ती रिलेशनशिप कुठं प्रेशर खाली, भीतीपोटी, किंवा एक डॉमिनंट पर्सन आहे त्याच्या अंडर दुसरा पर्सन वागतो असं लाईफ जातं. बट बोथ शुड बी हॅपी, है ना. सो रिलेशनशिप कधी असते, बोथ शुड बी हॅपी. याचा अर्थ आपण म्हणेल तसं रोबोट वागायचं का? ऍब्सोल्युटली नो. आपला सेल्फ रिस्पेक्ट जपायचा आहे आणि दुसऱ्या पण जपायचा प्रयत्न करायचा आहे. त्याला आपण थर्ड पिलर म्हणतो रिलेशनशिप. फोर्थ पिलर इज स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म. ह्याच्यात अध्यात्म म्हणजे काय? भजन कीर्तन करत बसायचं किंवा बिझनेस सोडायचा? ऍब्सोल्युटली नो. त्याच्यासाठी आणखी मी डिटेल सांगेल. ह्या स्पिरिच्युअल बिझनेसमॅन हा तोच प्रोग्राम आहे, अजून त्यात डीप बघणार. पण जिथं जिथं ज्या लोकांनी सेवा भाव ठेवून बिझनेस केला त्यांची एक्सपोनेन्शियली ग्रोथ झाली. ह्याच्यात काय होतं, फक्त पैसे पैसे म्हणालो आणि त्याप्रमाणे सेल्स ओरिएंटेड विचार केला तर भरपूर पैसे मिळतील, ऍब्सोल्युटली येस, पण ती लक्ष्मी नसणार आहे. त्याचा अर्थ काय होईल? पैसे भरपूर येतील पण त्याच्या मागे मानसिक स्वास्थ्य, कुणाचे रिलेशनशिप बिघडलेले आहेत, एक्सपोनेन्शियली हाय पैसे कमवलेत करोड्स मध्ये, पण त्यांच्यात कोणीतरी आजारी असतं किंवा त्यांच्यात एक कोणी हँडिकॅप असतं. असे तुम्ही एक्झाम्पल्स तुम्ही बघितले असतील आजूबाजू. आणि त्याच्यानुसार तुम्हाला वाटत आलं एवढं सगळं तो देवाधिकाचं करतो, सगळं व्यवस्थित करतो आणि त्याच्यात हाच मागं का लागलाय. पण एक काही कर्माचा जो इम्पॅक्ट आहे तो डेफिनेटली येत असतो. आणि कर्म आपण काय करतो हे दुसरं सांगू शकत नाही. आध्यात्मिक मध्ये सेल्फ होनेस्टी हा खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. म्हणजे स्वतःबद्दल आपण स्वतःला काय समजतो आणि खरं आपण स्वतःला सांगतो का, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि स्पिरिच्युअल एंटरप्रेन्योर मध्ये हा स्पिरिच्युअल हा पार्ट जो आहे आपण खूप 70-80% ह्याच्यावर जास्ती भर देतो. सगळं बॉटम लाईन ह्याच्यावर आहे. कारण बघा, आपण पैसे कमवणार आहे, वेल्थ कमवू, नाव कमवू आणि सगळं इथेच सोडून जाऊ. शेवटचा श्वास आणि शेवटचा घास हा कोणाला माहित नाही कधी संपणार आहे. त्यामुळे नेणार काय आपण जगातनं? काय नेणार आहे आपण? एकतर एक एक मॅच्युअर्ड आत्मा, ज्याला सोल, जे मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, जो समजतोय, त्याला आपण आत्मा म्हणू. आत्मा म्हणजे काय असं वेगळं समजू नका. जो जिवंतपणा आहे, ज्याच्याशी मी बोलतोय आणि तुम्ही समजताय, त्याला त्याला सिंपल भाषेत म्हणूया की तुम्ही रियालिटीमध्ये तुम्ही अंश. कोणाचा अंश? तर ईश्वराचा अंश, जो ईश्वरापासूनच बाहेर पडून अभिव्यक्ती करायसाठी बाहेर आला. आता ह्याला आपण समजणं आणि त्या आनंदात राहणं आणि मॅच्युअर्ड सोल ह्या जगातनं घेऊन जाणं, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. आणि सेकंड अजून काय जातं, एक प्युअर माइंड जातं. मनाचे जे स्वभाव असतात आणि मॅच्युअर्ड माइंड होत जातं, ते आपण गोष्टी म्हणजे मनाचे पॅटर्न्स ते घेऊन जातो. बाकी शरीर, पैसे, रिलेशनशिप सगळं आपण इथेच इथे सोडून जातो. त्यामुळे हे 4 पिलर जे आहेत हे बिझनेस करता करता ह्याच्यात आपण झालं तर स्पिरिच्युअल ग्रोथ पण होते, जे हा जगाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि आपली तर डेफिनेटली होते. त्यामुळे हे 4 पिलरवर आपण खूप स्ट्रॉंगली काम करतो त्या एंटायर प्रोग्राम मध्ये. तिसरा पिलर आहे ज्याच्यात मी हे 4 पिलर मी मध्येच सांगितले, ज्याच्यात हेवीली काम करतो. आणि आय विल कम बॅक टू द अगेन 3 पिलर फॉर्म्युला, ज्याची टेक्निकल ॲबिलिटी, दुसरं बिहेवियरल रिलेटेड मी सांगितलं, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. आणि थर्ड आहे त्याला आपण म्हणतो फंक्शनल ॲबिलिटी. फंक्शनल म्हणजे काय? प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये हे 3 पिलर मध्ये लागतात. फंक्शनल ॲबिलिटी म्हणजे सेल्स असं म्हणता येणार नाही, पण आपलं कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग पाहिजे, जेणेकरून आपण जो काही व्यवसाय करतो त्याच्याबद्दल योग्य माहिती दुसऱ्याला सांगता यायला हवी. त्याच्यानंतर आपण नेमकं काय त्याच्यातनं ऑब्जेक्टिव्ह करतो हे व्यवस्थित सांगायला यावं. ह्याच्यासाठी आपण म्हणतो स्क्रिप्टेड प्रोग्राम. तुम्ही रॅन्डमली तुम्हाला सांगितलं की तुमच्याबद्दल सांगा, तर जवळजवळ आपलं सर्वे केला, त्याच्यात लक्षात आलं की 100 लोकांना पुढे बोलून सांगितलं
टॉक अबाउट युअर सेल्फ, टेल मी अबाउट युअर सेल्फ. त्यांच्याकडे भरपूरशा गोष्टी असतात सांगण्यासारख्या. पण स्टेजवर आल्यानंतर किंवा माईक मिळाल्यानंतर किंवा त्याला सांगितलं जे सांगायचे ते राहून जातं आणि दुसरंच कुठली तरी स्टोरी सांगत राहतात. ह्याच्याने काय होतं, इम्पॅक्टफुल कम्युनिकेशन होत नाही. तुम्हाला जो सेल करायचा आहे, तुम्हाला जो बिझनेस करायचा आहे, त्याला रिक्वायरमेंट काय आहे ते समजायच्या आधी तुम्ही सांगितलं तर डिफिकल्ट आहे की तुमचं कॉन्व्हर्सेशन खूप लोकांना भेटतं तुम्ही. पण होतं काय, त्याच्यातनं बिझनेस वाढत नाही, कारण त्या लोकांना करायचं होतं तुमचा फायदा घेतल्यासारखे वाटतात, तुमचा बिझनेस होत नाही असं तुम्हाला रिझल्ट किंवा काही लोकांना एक्सपिरियन्स आलेला असणार. त्यामुळे ह्या फंक्शनल ॲबिलिटी मध्ये आपण काय सांगतो की तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल तुमचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही कुठल्या बाबतीत काय सिनारिओ येणार आहे ज्याच्यात तुम्हाला त्याच्यात बोलावं लागणार आहे, त्या सीन मध्ये तुमचे स्क्रिप्ट काय काय रेडी आहेत. ढोबळ डोबळ अगदी तोंडपाठ नव्हे, पण मेजर 70-80% तुमचा जर टॉक ह्याच्यामध्ये मला काय बोलायचं आहे हे जर क्लिअर असेल तर एक गोष्ट होते ती म्हणजे तुमचा सुपर कॉन्फिडन्स वाढतो. पुढे येऊन बोला म्हटल्यानंतर बऱ्याचशा लोकांना पायात गोळा येतो किंवा तुमच्याबद्दल सांगा म्हटल्यावर काहीतरी वेगळंच सांगतात. जसं मी मगाशी म्हणालो, काय जे 10% लोक आहेत ते कॉन्फिडंट काय असतात, त्याचे दोन रिझन आहेत. एक तर त्यांना काय बोलायचं आहे हे 100% क्लिअर आहे, अगदी 100% नसलं तर 80-90% क्लिअर आहे मला काय सांगायचं आहे. तेव्हा डेफिनेटली त्यांचा कॉन्फिडन्स हा 50-60% वाढतो. दुसरी गोष्ट, ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातलं नॉलेज, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की टेक्नॉलॉजी बद्दल बोला, सॉफ्टवेअर बद्दल बोला, आजकाल नवीन टेक्नॉलॉजी काय आल्यात त्याच्याबद्दल सांगा, क्लाउड कम्प्युटिंग काय आलं, एआय बद्दल आपण प्रॅक्टिकली काय वापरतो, इन्फोसिस कुठल्या प्रोजेक्टमध्ये काम करतं, तुम्हाला नोड जेएस किंवा नवीन जे वेब सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल काय डेफिनेटली तुम्हाला माहित नसणार आहे. मला एखाद्याने विचारलं की मला ऑटोमोबाईल मधलं किंवा एरोनॉटिक्स मधलं विमान कसं उडतंय आणि त्याच्यातलं ते ऐनवेळी कंट्रोल कसं करायचं, डेफिनेटली आय विल बी आउट ऑफ दिस कॉन्टेक्स्ट. त्यामुळे प्रत्येक जण हुशार असतो, पण कुठे त्याच्या क्षेत्रात हुशार असतो. अनफॉर्च्युनेटली लहानपणापासून आपल्याला जे मार्क्स पडलेत किंवा लोकांनी जे सांगितले आपल्याला त्याच्याबद्दल आपण एक आपली धारणा बनवून ठेवली की मी हुशार नाही आहे किंवा हुशार आहे. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत, कारण आपण हुशारच असतो, कारण जन्माला घातले आपल्या नेचरने. त्यामुळे आपण ढ माणूस कसं काय असू शकणार, मग ढ आपण कसं काय असतो, काही ठिकाणी आपण सक्सेस का नाही मिळवू शकत. जिथं कोर इंटरेस्ट आहे, कोर नॉलेज आहे, तिथं आपण डेफिनेटली पुश होतो आणि पुढे आपण सक्सेसला जातो. हा इंटरेस्ट डेव्हलप कसा करायचा ह्या प्रोग्राम मध्ये आपण शिकवतो. आपला कोर इंटरेस्ट मध्ये डोमेन नॉलेज कसं वापरायचं, ज्याला डोमेन नॉलेज असं म्हणतात, ह्याच्यात तुम्ही असं म्हणा की तुमच्या क्षेत्रातलं नॉलेज, ज्या क्षेत्रातलं नॉलेज आहे त्याच्यात एक्सपर्टीज कशी बनवायची, त्याचे निसर्गाचे नियम आहेत, काही मेमराईज करायचे काही नियम आहेत, ते माइंड टेक्निक्स आहेत. हे 6 मंथच्या प्रोग्राम मध्ये आपण ह्या गोष्टी डिटेलमध्ये शिकणार, जेणेकरून आपण किती सखोल जायचं आणि ते लक्षात कसं ठेवायचं. दुसऱ्याबद्दल काय रिक्वायरमेंट आहे, तुमच्या बरोबर पुढे काल क्लायंट येणार, त्या क्लायंटची रिक्वायरमेंट वेगवेगळी असणार, त्याला काय हवंय ते पहिला अंडरस्टँड करायला पाहिजे आणि आपलं स्क्रिप्ट जे आहे ते आपण तिथं रन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं काय होईल, इमिडिएटली कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही योग्य सल्ला देऊ शकाल. एखाद्याला फक्त काही सांगायचे हे क्लिअर आहे आणि नॉलेज नाही आहे माहिती, तर हा पुढे जाऊन फेल होऊ शकतो, कारण बोल बच्चन सारखं तो इनिशियली सेल्सवाला करणार काम, पण प्रॅक्टिकली रियालिटीमध्ये त्याला जर सल्ला द्यायचा असेल तर तो फेल होणार, कारण तो पुस्तकी ज्ञानाने भरलेला आहे, प्रॅक्टिकल ज्ञानाने नाही. म्हणून दोन गोष्टी उपयोगाच्या आहेत, एक तरी कॉन्फिडन्ससाठी स्वतःचं नॉलेज, त्या क्षेत्रातलं ते अतिउच्च कसं मिळवायचं, त्याच्यात डीप कसं जायचं, त्याच्यात इंटरेस्ट कसा निर्माण करायचा, हे आपण ह्याच्यात सांगतो. कारण हे जे पिलर आहे ना, हा सगळीकडे उपयोगाला आहे. एखाद्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये टॉपला जायसाठी काय करायला लागतं, हा सेम फॉर्म्युला आहे तुमच्या बिझनेसमध्ये काय टॉपला जायला लागतं. सेम आता फायनान्शियल जे आपण बिझनेस रन करतो तसं 2016ला जसं मी मगाशी सांगितलं की 38 माझं एज होतं आणि मी फायनान्शियल रिटायरमेंट घेतली आणि लोकांच्या साठी इथं योग्य गायडन्स नाही असं मला जेव्हा लक्षात आलं, त्यावेळी मी स्पिरिच्युअल ऑब्जेक्टिव्हनी ह्या सेवेमध्ये उतरलो. त्याला मी फायनान्शियल सेवा म्हणतो, कारण ही फायनान्शियल सेवा देत नाहीये कोणी, प्रत्येक जण एजंट भरलं जे काहीतरी प्रोडक्ट विकायला आलंय आणि त्यामुळे काय होतं, पैसे असून सुद्धा त्यांना योग्य गायडन्स मिळत नाही. त्यामुळे आपण ह्या सेवेमध्ये आलो. त्याचा उपयोग काय झाला, आतापर्यंत आमचे जवळजवळ 4 माझ्याकडे बिझनेस असोसिएट जे आहेत, जे क्लायंट फेसिंग काम करतात, माझ्यासारखंच मी डेव्हलप केले, जेणेकरून 4 लोक ऍडिशनल झाली. याचा अर्थ 4 लोक प्लस मी, असे 5 लोकांची मीटिंग ऍट अ टाइम चालते. म्हणजे माझा जो स्कोप होता तो माझ्यासारखेच मी क्लोन बनवले मेंटली, जेणेकरून 5 ऍट अ टाइम लोकांना आपण सर्व करू शकतो. कारण एक्सपान्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. फक्त माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी विथ प्युरिटी कसं दुसऱ्याला शिकवू शकतो आणि तेही माझ्या मेथडॉलॉजीने कसे करू शकतात.
काही दिवसानंतर तुम्ही एकटं नाही करू शकत, टीम ही असणं गरजेचं आहे. टीम बिल्ड कसे करायची ह्या प्रोग्राम मध्ये डेफिनेटली सांगणार. प्युरिटीने आपल्यासारखे क्लोन कसे बनवायचे हे पण मी सांगणार. त्यात फुल 3-3 तासाचे प्रोग्राम्स आहेत, सो डोंट वरी. 3 स्टाफ आहेत, असं करून 3 फुल टाइम स्टाफ आहेत जे पेड आहेत, जे बॅक ऑफिस करतात. म्हणजे ओव्हरऑल 7 लोक आणि 8 लोकांची टीम झाली. अशी एंटायर टीम आपण हळूहळू करत 2020 पासून मी टीम डेव्हलप करायला चालू केली. 2016 पासून 2020 पर्यंत हे मी एकटाच काम करत होतो इन्फोसिस मधून रिटायर झाल्यानंतर. सरांनी जर सांगितलं तसं 7 कंट्रीज मध्ये गेलो आणि 0 टर्नओव्हर होता, 0 टर्नओव्हर. तो 9.5 इयर्स प्रिसाइजली 10 जुलै, आता गेलेला जो जुलै आहे ना 2025 चा, म्हणजे 9.5 वर्ष झाली होती ही सर्व्हिस स्टार्ट करून 2016 ला. त्याच्यात बिझनेसचा बॅकग्राऊंड शून्य होता. त्या क्षेत्रातला आता जे फायनान्शियल मॅनेजमेंट करतो, वेल्थ मॅनेजमेंट करतो, त्यातला क्षेत्रातला शून्य एक्सपिरियन्स होता. कारण माझा आयटीचा एक्सपिरियन्स जास्त होता, मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स होता. त्यातला न्यू असून सुद्धा हे इंडस्ट्रीत 15-15, 20-20 वर्ष काम करणारे जे पुणे पीसीएमसी मध्ये जी लोक आहेत, त्यांना सुद्धा आपण ओव्हरटेक करून आपण आता 5 नंबरला आहोत, फास्टेस्ट ग्रोईंग आहेत. आणि 100 करोड्सची 110 करोड्स ची असेट आता आपण मॅनेज करतो. तो 0 पासून 110 करोड्स पर्यंत 9.5 वर्षात हा बिझनेस घेऊन गेला. ह्याच्यात डेफिनेटली हे 4 पिलर जे म्हटलं ना, ह्याचं योगदान आहे ते आपण 6 महिन्याच्या कोर्समध्ये बऱ्यापैकी कव्हर करायला बघणार. अजून डीप असेल तर त्यावेळी आपण ठरवू कसा कसा रिस्पॉन्स आणि काय आवडलं किंवा काय रिक्वायरमेंट प्रमाणे आपण ठरवू शकतो. पण यू अंडरस्टँड 3-4 फिलर फॉर्म्युला बद्दल बोललो, ह्याच्यात आपण डीपली काम करतोय ह्या हाय इम्पॅक्ट एंटरप्रेन्योर मध्ये, जेणेकरून आपण तिथे बेस्ट सर्व्हिस देऊ शकतो. आता नेक्स्ट पार्ट असतो ज्याला मी एक स्लाइड शेअर करतो आणि परत ऑफ करतो, जेणेकरून तुम्हाला दिसेल आणि परत मी तुमचा चेहरा पुन्हा बघू शकेल. शेअर केल्यावर फक्त स्क्रीन दिसतो आणि तुमचे पार्टिसिपेंट साइडला दिसतात, हा कम्प्लीट दिसत नाही. हा तुम्हाला स्क्रीन दिसत असणार, त्याच्यामध्ये पर्पज ऑफ बिझनेस. देर आर 2 मेन प्रिन्सिपल्स. त्याच्यात काय केलं माहितीये का की माझा स्वतःचा मॅनेजरियल एक्सपिरियन्स 17-18 वर्षापर्यंत मी जे आयटीत काम केलं, त्यानंतर मी बिग एंटरप्रेन्योर जे आहेत ना, ते हायली सक्सेसफुल कधी बनले आणि कधी नाही बनले, काही बनले आणि कधी पडले, काही वाढतच राहिले, असे भरपूरसे स्टडीज केले. फॉर एक्झाम्पल टीसीएस केला, इन्फोसिस केला, नारायण मूर्तींचं स्वतः मी स्टडी केला. नारायण मूर्तींनी लिहिलेलं बुक इन्फोसिस मध्ये होतं, ते लायब्ररीत मी जाऊन बघायचो. त्यांची ऑटोबायोग्राफी म्हणजे त्यांनी कसं कसं अचीव केलं हे बघितलं. त्यानंतर मेजर गोष्टी ज्या लक्षात आल्या माझ्या आणि ते सिमिलर वाटल्या 0 to 110 करोड्स पर्यंत जर्नी पर्यंत जे मी इम्प्लिमेंट केलं माझ्या नेचरच्या रूलनी, त्याचा मॅच करायला गेल्यानंतर मला 2 पिलर लक्षात आले. एक पिलर म्हणजे 2 प्रिन्सिपल्सनी एक्सपोनेन्शियल बिझनेसला अचीव करू शकतो. 1 इज पर्पज. पर्पज ऑफ बिझनेस शुड बी ऑलवेज सेवा. सेवा म्हणजे काय की आपण लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आपला बिझनेसचा पर्पज असायला हवा. आपल्याला स्कोप किती आहे हे लोक विचारतात, ह्या बिझनेसमध्ये स्कोप किती आहे, किंवा एखादा पर्सन म्हणतो की मला सीए करायचं आहे, मला ऍडव्होकेट करायचं आहे, तर तो विद्यार्थी येऊन काय विचारतो, स्कोप काय आहे. स्कोप म्हणजे एक्सपान्शन स्केल नाही विचारत, तो ऍक्च्युअली विचारतो काय की ह्याच्यात पैसे किती मिळणार आहेत. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह डोक्यामध्ये काय आहे, सेवा नाही आहे, त्याच्या डोक्यात मनी मेकिंग हा थॉट आहे. पण एक्सपोनेन्शियली ज्यांनी मल्टीफोल्ड बिझनेस केला, त्यांचा पर्पज जर बघितला तर प्रॉब्लेम काय मी सॉल्व्ह करू शकतो का समाजाचे, किंवा आधी तर पेन एरिया समजला पाहिजे की लोकांना काय त्रास होतोय, आणि त्याच्यानंतर मी विचार करायला पाहिजे ह्याचा माझा बिझनेस बनू शकेल का. तर पर्पज ऑफ बिझनेस शुड बी सेवा ऑलवेज. याचा अर्थ सेवा करत राहिलो फक्त आणि बँकरप्ट झालो, मी सेवा करत करत बिझनेसच करू शकलो नाही, असं व्हायला नको. म्हणून सेकंड ऑब्जेक्टिव्ह असतो बिझनेस शुड बी प्रॉफिटेबल. बिझनेसचे रूल्स हे बिझनेसला असतात, सेवेचे रूल हे सेवेसाठी असतात. त्यामुळे हे जर मिक्स केलं, ह्या दोघी कॉम्बिनेशन केलं की पर्पज ऑफ बिझनेस शुड बी सेवा आणि ऑब्जेक्टिव्ह शुड बी प्रॉफिटेबल, त्या लोकांचे एक्सपोनेन्शियली बिझनेस इन्क्रीज झालेले आपण पाहिलेले आहेत. ज्या दोन्हीपैकी एक पिलर घेतला, एक पिलर म्हणजे काय, पर्पज
शुड बी सेवा. फक्त ते सेवा करत राहिले आणि सेवा करणारा पर्सन काय होतो, खूप मोठं काहीतरी मिळालेलं असतं, समाजसेवेचं त्याच्याकडे भूत डोक्यामध्ये शिरतं आणि तो म्हणतो हे सगळं फ्री द्यायला हवं, कमीत कमी पैशात द्यायला हवं. पण ह्याच्यामध्ये काय होतं, नेचरचे जे लॉज आहेत ना, इकॉनॉमिकल लॉज, तो पर्सन डिस्टर्ब करतो आणि अनफॉर्च्युनेटली काय होतं, तो बिझनेस बंद पडलेले मी खूपसे बघितले, खूप सारे चांगले असताना सुद्धा. आता बघा, हे सेवा पॉइंट ऑफ व्ह्यू करताना नेचरच बिझनेस बंद का पाडतो, कारण तो इकॉनॉमिकल पिलर हलवतो, त्यामुळं गडबड होते. म्हणून सेकंड पिलर इज टू मच इम्पॉर्टंट. सेकंड पिलर मी म्हटलं, एक पर्पज सांगितलं तुम्हाला, दुसरं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह हे बिझनेस रूल येतात. सेवा हा थॉट झाला, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बिझनेस करणार आहात, काही फी चार्ज करणार आहात, कन्सल्टिंग करणार आहात, हे फ्री नको आहे, काय ते रिलेव्हंट आणि योग्य तुमची किंमत घ्यायला पाहिजे. किंमत घेतली तर काय होईल, तुम्ही बिझनेसमॅन म्हणून टिकून राहाल. कारण बिझनेसमॅनसाठी पाहिजे काय, तेव्हा तुम्ही म्हणाल की यू आर बिझनेसमॅन वेन यू हॅव कॅपिटल. तुमच्याकडे पैसेच नसतील, नॉलेज आहे खूप, पण इम्प्लिमेंटेशन करायला कॅपिटल नाही आहे, भांडवल नाही आहे, त्यावेळी यू आर नो मोर बिझनेसमॅन. तुम्ही फक्त आयडिया असलेले फ्रस्ट्रेटेड पर्सन राहता. पण जेव्हा कॅपिटल पाहिजे, कॅपिटल असतं, त्यावेळी तुम्ही काहीतरी इन्व्हेस्ट करू शकता, त्याच्यातनं पुन्हा ग्रो करू शकता. याचा अर्थ बिझनेसचे रूल्स काय म्हणतात, बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह हा प्रॉफिटेबल पाहिजे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन प्रॉफिटेबल पाहिजे असं नाही आहे, ओव्हरऑल तुमची समरी इन्क्रीजिंग पाहिजे आणि ग्रोथ पाहिजे, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त क्लायंटचे सेवा म्हणून सॉल्व्ह करू शकाल आणि ती टीम बनवू शकाल आणि जास्तीत जास्त लोकांच्या पुढे अवेलेबल राहू शकाल. असं समजा की एखादे पर्सन बेस्ट सेवा देतोय, प्रॉफिटेबली करून देतोय आणि त्याची प्रॉफिटेबिलिटीची प्राइस जी आहे ना, रिलेव्हंट नाही आहे, खूप कमी आहे. तर त्यामुळे तो स्ट्रगल करत राहणार, त्यामुळे तो अवेलेबिलिटी त्याची कमी होऊन जाईल, कमी लोकांना तो मरेपर्यंत सेवा त्याची उपलब्ध होईल. त्यामुळे प्रॉफिटेबल हा दोन पिलर मी जसं स्क्रीनशॉट मध्ये दाखवले, दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट इज पर्पज, पर्पज शुड बी सेवा. सेकंड इज ऑब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह शुड बी प्रॉफिटेबल. आता मी स्क्रीन शेअर करतो, ह्याच्यात आपण हे अचीव्ह करायसाठी काय काय करणार आहे हे मी साधारण 8 to 9 मिनिट्स मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्याच्यात माझी काही क्वेरी असतील तर तुम्ही ते नोट डाऊन करा आणि क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये मी ते कव्हर करतो. अगेन आय विल शेअर माय स्क्रीन. आपण आता 6 महिन्यामध्ये मी म्हणालो हे 4 पिलरवर आपण काम करणार, ज्याच्यात हेल्थ आहे, त्यात फिजिकल हेल्थ आहे, मेंटल हेल्थ आहे, फायनान्शियल रिलेटेड आपण स्टेबल व्हायसाठी काय करणार हे आपण सांगितलं, बिहेव्हिअरल पार्ट तो पार्ट एक सांगितला, रिलेशनशिपचा एक मी सांगितला पार्ट, त्याच्या रिलेशनशिप बेस्ट व्हायसाठी आपण ह्या नेचरचा एन्व्हायरमेंटचा कसा वापर करू शकतो, आणि स्पिरिच्युअल, हे 4 पिलरवर आपण काम करतो हाय इम्पॅक्ट ऑन्टरप्रेनर मध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं 3 पिलर फॉर्म्युला, ज्याच्यात टेक्निकल ॲबिलिटी एक सांगितलं, त्याच्यानंतर बिहेव्हिअरल आस्पेक्ट सांगितलं, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, तसं आपल्या मनात काय असतं त्याच्यानुसार सीन घडतात, त्याच्यात आपण डिटेल बघत जाणार. आणि थर्ड पार्ट आहे आपण क्लायंटसाठी काय बोलायचं आणि कसं डिझाईन करायचं, दॅट इज फंक्शनल पार्ट. आपण कुठल्या वेळी काय बोलायचं आणि कुणाला काय गाईड करायचं, रिक्वायरमेंट कशी अंडरस्टँड करायची, काही वेळी लिस्निंग मोडमध्ये कसं जायचं, काही आपण टॉकिंग मोडमध्ये कसं जायचं, दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कारण ही पर्सनॅलिटी स्विचिंगचा पार्ट आहे. जेव्हा आपण काही रिक्वायरमेंट ऐकतो तेव्हा शांतपणे ऐकणं गरजेचं आहे, आणि जेव्हा बोलायचं आहे ना तेव्हा ऍक्च्युली एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. अदरवाईज फक्त शांत असेल तर शांत ऐकूनच घेतो आणि काय बोलत नाही, त्याला मितभाषी किंवा शॉर्ट कंटेंट्स वाला पर्सन म्हणतो आपण, आणि एकदम बोलायला लागलं तर काय बोलतो समजत नाही, अशा दोन्ही एक्स्ट्रीमला जायची शक्यता असते. पण हे स्विचिंग पर्सनॅलिटी हे जमली पाहिजे, जेणेकरून राईट इंटरॅक्शन होतं. मग हे 6 मंथ्स मध्ये आपण काय करणार आहेत, सो दिस टॉपिक्स विल कव्हर. मी 1 2 3 4 9 लिहिलेत, बट विल ट्राय टू कव्हर इन 6 सेशन. ऍक्टिव्हेटिंग युअर बेस्ट व्हर्जन, त्याचा काय अर्थ होतो, जवळजवळ मार्टिन सेलिगमॅन म्हणून युएसचे सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी जवळजवळ 34 इयर्स त्याच्यात काम केलं, आणि एक्सपोनेन्शियली अचिव्हमेंट करायसाठी आपले मेंटल ब्लॉक्स काय असू शकतात, फिजिकली ब्लॉक्स काय असू शकतात, पेशन्सचा काय उपयोग होतो आणि होपचा काय उपयोग होतो, ह्याचा त्यांनी स्टडी केला. लहान मुलांच्यावर त्यांनी प्रयोग केला आणि 30 वर्षानंतर ते कुठे कुठे पोहोचले असं लिहिलं. तर ते मी युएस मधून बुक मागून घेतलं, अनफॉर्च्युनेटली अमेझॉनवर मागितलं, पण ते आलं 28 दिवसानंतर. न्यूयॉर्कची प्रिंट आहे, तिथं
रुपीजमध्ये छापलेलं नाही आहे. तसं त्याच्या बेसवर मी माझ्या मुलांच्यावर, क्लायंटवर, माझ्यावर असे बरेचसे प्रयोग केले आणि त्यातून लक्षात आलं, हुशार म्हणून कोणी जन्माला येऊ दे अगर नाही येऊ दे, पण आपण हुशार कसं बनू शकतो आपल्या क्षेत्रात, ह्याच्यासाठी हे बेस्ट व्हर्जन आपलं, जसं अँड्रॉइडचं, iOSचं हे नवीन व्हर्जन येतं ना, किंवा विंडोजचं नवीन व्हर्जन येतं, तसं आपलं बेस्ट व्हर्जन जे आहे ते कसं करता येईल त्याच्याविषयी आपण एक्सप्लेन करतो. मी परत अनशेअर करतो, कारण मला तुमचा चेहरा दिसत नाही, त्यामुळे मला एकटंच बोलल्यासारखं वाटतंय, सॉरी. तर ऍक्टिव्हिटी युअर बेस्ट व्हर्जन म्हणजे काय? मी सगळ्यांचा स्टडी केला पर्सनॅलिटीचा, मोर दॅन 600+ लोकांना मी भेटलो आणि त्या लोकांच्या बद्दल मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर काय लक्षात आलं, प्रत्येक जण आपल्या पोटेन्शियलला पिकला जायचं आहे. मी कुणाशी कम्पेअर नाही करायचं. आपल्या रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड किंवा अंबानी, जॉब बिझॉस अशा पद्धतीचे एक्सपेक्टेशन ठेवायच्या ऐवजी आपल्यातला बेस्ट पर्सन बनायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, गॅरंटेड माहिती आहे, देवाने तेवढी सुज्ञ बुद्धी दिली आहे की मी काय करू शकतो हे प्रत्येक पर्सनला माहिती आहे, माझं पोटेन्शियल काय आहे. पण हा जेव्हा मी सर्वे केला आणि विचारलं किती लोकांना तुमच्या पोटेन्शियलचे तुम्ही पिकला जाऊन काम करता, तर फक्त 5% लोकांनी सांगितलं आमच्या पिकला जाऊन काम करतो. 95% लोकांनी सांगितलं मला हे करायचं आहे पण माझ्याकडनं होत नाही आहे. का होत नाही त्याला माहित नाही आहे रिझन त्यांना, पण त्यांना माहित आहे की अरे हा करू शकतो तर मी यार करू शकतो, हा काहीच नाही करत आहे त्याच्याविषयी मी खूप करू शकतो, हे त्यांना माहिती आहे पण ते करू नाही शकत आहे. हा डिफरन्स लक्षात आला. मग त्याच्यामुळे त्याच्यावर डिझाईन काय केलं आपण, आपले मेंटल ब्लॉक्स आणि फिजिकल ब्लॉक्स काढून आपण पुढे कसे कसे जाऊ शकतो, ह्याच्यासाठी 6 आवर्सचा प्रोग्राम आहे. त्या 3 तासामध्ये आपण डीपली जातो सेल लेवलला आपल्या, आणि काही मेमरीज आपण बाहेर काढतो ज्या आपल्याला स्टॉप करतात आणि आपण त्या स्वाहा करून सोडून देतो. कॉन्शियस माइंड सबकॉन्शियसचा एक पार्ट आहे त्याच्यातला, एक साधारण 20-30% तुम्ही विचार करा तशातला पार्ट आहे. आणि काही आहे ना टेस्ट मी डेव्हलप केल्यात 48 क्वेश्चन्सच्या. त्या क्वेश्चनचे आन्सर दिले ना तुमचं तुम्हालाच कळतं की मी कुठे आहात, आणि त्याचे एक रेटिंग सिस्टम आहे. त्या सिस्टम मधून साधारण 8 पॅरामीटर्स बनतात आणि ते 8 पॅरामीटर्स मध्ये आपल्याला हायेस्ट पोटेन्शियलला जायला काय थांबवत आहे हे आपल्याला इझिली कळतं. हे कोण सांगणार? तर मी अंडरस्टँड केलं, जे मेंटर असतात ना ते एक्सटर्नल असतात. मेंटर जो असं समजा मी मेंटरशिप कुणाला तर केली, तर अनफॉर्च्युनेटली मी त्याला त्याच चष्म्यातून बघणार जो माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स आले ना त्याच्यात, म्हणजे माझी जडणघडण जशी बनली त्याप्रमाणे मी त्याला गाईड करणार. पण हे एक सक्सेसचं पीक आहे, टोक आहे समजा, ही जसं पर्वताचं टोक असतं आणि ह्याला जायला वाटा आहेत. जो एक पर्सन सक्सेसफुल बनतो ना त्याला त्याला काय वाटतं हीच एकच पाथ आहे जाण्यासाठी, पण अनफॉर्च्युनेटली ती वाट नसते. प्रत्येकाच्या लाखो ह्या वाटा असतात आणि प्रत्येकाची वाट वेगळी आहे. मोटिवेशनल स्टोरीज, कोणाकडनं गायडन्स बघितल्यानंतर आपल्याला मोटिवेशन मिळतं, मी करू शकतो, हे होप जनरेट होतात. पण सांगा माझ्यासारखी स्टोरी तुमची असणार का? सचिनजींची वेगळी असणार, उल्हासजींची वेगळी असणार, अजिंक्यजींची वेगळी असणार. याचा अर्थ प्रत्येकाची सक्सेस स्टोरी वेगळी आहे, पण इथं पोहोचायचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे ना तो सेम आहे, त्याच्या मेथोडॉलॉजीज आहेत ना ते सेम आहे. मग ऍक्टिव्हेटिंग युअर बेस्ट व्हर्जन मध्ये आपण काय करतो, तुमचा पाथ सक्सेसचा काय आहे हा शोधायसाठी आपण हेल्प करतो, जेणेकरून तुमचं स्वतःला कळतं की मला ह्या ह्या 4 गोष्टी केल्या की मी सक्सेसफुल होऊ शकतो. त्याला ऍक्टिव्हेटिंग युअर बेस्ट व्हर्जन असं म्हणतो. फर्स्ट 2-3 1 तासाचा पार्ट असतो तो अनालाइजचा असतो, म्हणजे डायग्नोसिस करतो तो, आणि नेक्स्ट जो पार्ट असतो तो त्याच्यावर सोल्युशनचा पार्ट असतो. म्हणजे एक्झॅक्टली आता तुम्हाला समजलं हे हे माझे गोष्टी आहेत ज्यांनी मला हायेस्ट पोटेन्शियलला जायसाठी बाधा होते, तर त्याला काय करायला हवं, नेक्स्ट आपण त्याचे रिझॉल्युशन करतो. रिझॉल्युशनसाठी काय काय करायचं असतं त्या स्टेप्स आपण डिफाईन करतो, जेणेकरून तुमचं बेस्ट व्हर्जन डिफाईन होतं, ऍक्टिव्हेट होतं. दुसरा पार्ट त्याला आपण म्हणतो डीप इनटू द बिझनेस. मी काय करतो, हे चार्ट मध्ये मी हे टॉपिक्स टाकतो जेणेकरून तुम्हाला हे मी कुठल्या टॉपिक बद्दल बोलतोय हे कळेल. सचिनजी मी हे चार्ट मध्ये टाकलं तर हे सगळ्यांना जाणार का? हो, दिसते सगळ्यांना. येस. म्हणजे काय होईल की मला तुम्ही पण दिसाल आणि इकडं मी ज्या टॉपिक विषयी बोलतोय तेही लक्षात येईल. आता मी तुम्हाला ऍक्टिव्हेटिंग युअर बेस्ट व्हर्जन असं सांगितलं. नेक्स्ट असतो त्याला डीप इनटू द बिझनेस. बिझनेस लोकांचा स्टडी केला. काही लोक स्ट्रगल करतात, काही लोक अचीव्ह करतात, काही लोक अचीव्ह नाही करू शकत, काही लोक कंटाळून बिझनेस बंद करतात किंवा जॉबला लागतात,
असं भरपूरशी व्हरायटी बघितली. नाही ह्याच्यात का होतं असं हे बघितल्यानंतर आपण काही कपॅबल नाही आहोत का? मी मगाशी काय म्हणलं, आपल्याला कोणी तयार केलं? आई वडिलांनी डेफिनेटली तयार केलं, दोज आर द मीडियम्स. बट आपल्याला ओरिजिनल तयार केलं नेचरने. नेचर आपल्यात कमतरता का ठेवेल? आपल्याला हायेस्ट पोटेन्शियलचं असलेलंच बनवणार ना. मग हायेस्ट बिझनेसमॅन व्हायसाठी आपल्याला कोण रोखतंय? तर ह्याच्यासाठी डीप इंटू द बिझनेस नावाचा अगेन 3 आवर्सचा सेशन असतो, प्रॅक्टिकल ओरिएंटेड असतो. त्याच्यात आपण बिझनेस म्हणजे नेमकं काय, आपला इंटरेस्ट काय असतो, बिझनेस एक्सपोनेन्शियली करायसाठी आपल्या काय काय गोष्टी ॲबिलिटी डेव्हलप होतात, ह्याच्यात आपण डीप जातो. म्हणून त्याला म्हणतोय डीप इंटू द बिझनेस. तुम्हाला समजायला तर पाहिजे की आपण बिझनेसमध्ये काय करायला हवं. आत बिझनेस कुठलाही असू दे, हे स्टेप्स असतात. तो साधारण 3 तासाचा प्रॅक्टिकल ओरिएंटेड असतो. त्यात घुसळून घुसळून तुमच्या स्वतःच्या आपण डेव्हलप स्ट्रॅटेजी करतो. कॉमन स्ट्रॅटेजी काही देत नाही, कारण मला जी स्ट्रॅटेजी उपयोगाला आली तुम्हाला येईल अशी गॅरंटी नाही. म्हणून तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी तुमच्या हिशोबाने जशी जडणघडण घडली आहे तुमची, त्याच्याप्रमाणे फाइंड आउट व्हायसाठी आपण हेल्प करतो. थर्ड आहे, त्याला डिझाईन युअर लाईफ असं म्हटलंय. हे का दिलेलं आहे? कारण साधारण 600 लोकांचा सर्वे केला, त्यांच्याशी जाऊन बोललो, त्यांना काय हवं लाईफमध्ये. अनफॉर्च्युनेटली 5 ते 7% 5 ते 7% लोकांनाच त्यांच्या आयुष्यात नेमकं काय पाहिजे हे माहिती आहे. तुम्हाला वाटेल असं कसं, मग कसं काय जगतात बरं? अनफॉर्च्युनेटली त्यांना नेमकं काय पाहिजे हे मॅक्सिमम लोकांना माहित नाही आहे. आता सांगा, देव अचानक प्रकट झाला आणि त्यांनी म्हणलं तुझी इच्छा काय ते सांग मला. तर आपण चच मला काय माहित नाही, काय नेमकं किती पाहिजे हे माहित नाही असं म्हणलं तर देव व्हॅनिश होऊन जाईल. तुम्हाला जेवढं क्रिस्टल क्लिअर माहित असतं तेवढं देव देतो. क्रिस्टल क्लिअर. जेव्हा तुम्ही एक्झाम देता कुठली तरी, पास्टमध्ये तुम्हाला आठवत असेल, ती एक्झाम मध्ये हायेस्ट सक्सेसफुल त्याच वेळी बनलाय तुम्ही, ज्यावेळी तुम्हाला क्लिस्टर क्लिअर माहित होतं मला एवढेच्या पुढे मार्क हवेत. अनफॉर्च्युनेटली फिजिकल माझं काय पाहिजे, मला फिजिकल फिट पाहिजे, फिट फाईन अँड हेल्दी असं लोक म्हणतात. पण वजन किती पाहिजे माहित नाही आहे. फिट फाईन अँड हेल्दी आहे पण माझं ढेरपोटे झालोय, मी एवढा एवढा असं काय चीन्स घेऊन बसलोय, मला काही चढता उतरता येत नाही असं म्हटल्यानंतर, अरे आपण ते स्टोरी सांगतो सगळी, पण एक्झॅक्टली मला काय पाहिजे हेल्थचं डेफिनेशन माहित नाही आहे. माझी मेंटल स्टेट कशी हवी आहे हे माहित नाही आहे. मला फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे, फायनान्शियली फ्री हा शब्द माहिती आहे 4 लोकांच्याकडनं ऐकून, पण नेमके किती हवेत, का हवेत? 1 करोड पाहिजे तर का हवेत? 5 करोड पाहिजे तर का पाहिजेत? का आजकाल 100 करोडचं लोक बोलतात म्हणून मला 100 करोड माहिती पाहिजेत? 10 करोड आजकाल लोक बोलतात, माझा मित्र म्हणतो मला 10 करोड पाहिजेत म्हणून 10 करोड हवेत का? रिझन माहित नाही आहे. आय एम नॉट क्लिअर, व्हेरी व्हेरी क्लिअर इन युअर माइंड. दुसरी गोष्ट, रिलेशनशिप म्हणजे बेस्ट पाहिजे, पण नेमकं कसं पाहिजे? स्पिरिच्युअलिटी म्हणतो मी, स्पिरिच्युअली इव्हॉल्व पाहिजे, पण नेमकं कसं पाहिजे माहित नाही आहे. त्यामुळे डिझाईन युअर लाईफ मध्ये आपण कॉन्शियसली सबकॉन्शियस माइंडला टॅप करून आपण रिक्वायरमेंट अंडरस्टँड करतो आणि आपलं डिझाईन करतो लाईफ. आणि निसर्गाचा नियम आहे, जेवढं तुम्ही क्लिअर असाल तेवढं लाईफमध्ये गोष्टी येणार. तुम्ही अनक्लिअर असाल तर देवाला काय वाटतंय, तुम्हाला काय दिलेला तो प्लॅन खपतोय. एक इंटरेस्टिंग पार्ट आहे तो म्हणजे लाईफच्या माझ्या अर्ली स्टेजमध्ये मला हा खूप कळला. मी भरपूरसे बुक्स वगैरे वाचतो, इम्प्लिमेंटेशन करतो, त्यात मला लक्षात आलं. आणि तो इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय होतं, प्लॅन युअर डे अ बिफोर. म्हणजे तुमचा दिवस आहे ना, एक दिवस आधी प्लॅन व्हायला पाहिजे. प्लॅन युअर वीक, जो आठवडा असतो ना तो सुरू झाल्यानंतर मध्यात आल्यावर कळायला नको आहे, तो आधी प्लॅन असायला हवा. प्लॅन युअर मंथ अ मंथ बिफोर. आणि ओव्हरऑल लाईफ कडनं मला काय हवंय ते ब्रॉडली तरी मला माहिती पाहिजे. तर दररोजचा दिवस त्या मार्गाने जाल, दररोजचा वीक त्या मार्गाने जाल. अदरवाईज काय होतं, कुठं पोहोचलो माहित नाही. बऱ्याचशा लोकांना 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता लक्षात आलं मला काय करायचंय, तोपर्यंत अर्धा दिवस संपलेला असतो. असं जर असेल तर देव देव तुमच्यासाठी काय सांगणार, होय की नाही? म्हणून डिझाईन युअर लाईफ मध्ये आपण क्रिस्टल क्लिअर कशा ऑर्डर्स द्यायच्या, माझ्यासाठी काय पाहिजे, मला योग्य काय आहे. नॉट नेसेसरी बाबा, मी तुम्हाला मगाशी म्हणाल तसं दुसऱ्याकडे काय आहे बघून 95% लोक ऑर्डर टाकतात. नॉट नेसेसरी ती तुम्हाला उपयोगाला असेल. तुमच्या पद्धतीने कसं फाइंड आउट करायचं हे एंटायर सेशन मध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड करतो. त्याने होतं काय, आपले रिलेशनशिप बेस्ट होतात, तुमची हेल्थ ऑटोमॅटिक सुधारायला लागते, मेंटल कॅपॅसिटी ऑटोमॅटिक सुधारायला लागते, ऍक्टिव्ह व्हायला लागतात, तुम्हाला कंटाळा कमी यायला लागतो, एनर्जी जास्त वाढते, तुमची स्पिरिच्युअलिटी प्युरिटी वाढायला चालू होते आणि रिलेशनशिप फंटास्टिक
बिल्ड व्हायला होतात. कारण तुम्हाला कळतं व्हेरी व्हेरी हे मला हवंय आणि हे मला नको आहे हे सुद्धा कळतं. काय नको आहे हे सुद्धा माहिती पाहिजे. नेक्स्ट टॉपिक जो म्हणाला होता डीप थिंकिंग. काही काही लोकांना आहे ना एका टॉपिकवर 2-3 मिनिटाच्या वर बोलायला, थिंक करायला कंटाळा येतो. त्यांचा ब्रेनला मुंग्या मुंग्या यायला चालू होतं. आणि कुठल्याही मगाशी मी म्हणालो कुठल्याही टॉपिक किंवा फील्डमध्ये टॉपला जायचं असेल तर नॉलेज महत्वाचं आहे. आणि नॉलेजला जर कंटाळा केला तर आपण गाईड कसं करणार. त्यामुळे डीप थिंकिंग नावाच्या ह्याच्यात आपण थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप करतो. मी असं सांगणार नाही की एका गोष्टीवर अर्धा तास विचार करा. ती डेव्हलप करायची कशी, ते आपल्याला हॅबिट कशी लागायची, हा कम्प्लीट प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रोग्राम आहे. जेणेकरून तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तुम्ही त्याच्यात डीप घुसून त्याच्यात तळाला जाऊन पूर्ण 100% नॉलेज घेऊ शकाल. रादर तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट होऊ शकाल. कारण मगाशी म्हटलं एक्सपर्टला पैसे मिळतात, फक्त प्रोफेशनला पैसे मिळत नाहीत. कारण त्याच प्रोफेशनमध्ये काही लोक करोडो रुपीज मिळवतात आणि त्याच प्रोफेशनमध्ये काही लोक एवढे एवढे पैसे मिळवतात आणि फिनिश होतात. दे आर लिटरली स्ट्रगलिंग इन एंटायर लाईफ. डीप थिंकिंग मध्ये आपण त्या विषयाच्या खोलवर कसं जायचं, जेणेकरून खोलवर गेल्यानंतर आपली एक्सपर्टीज मिळणार आहे. त्यामुळे आपल्याकडे फायनान्शियल स्टेबिलिटी येणार आहे आणि आपण बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणार आहोत. त्यामुळे हे जे डीप थिंकिंग आहेत आता तुम्हाला जे हे टॉपिक मी जे टाकलेत ना ते तुम्हाला कुठल्याच ट्रेनिंग मध्ये मिळणार नाहीत. कारण मी इंटरनॅशनल नॅशनल ट्रेनिंग मध्ये त्यात स्पेशली सेल्स ओरिएंटेड जास्त सांगितलं जातं. पण मी काय म्हणतो बिझनेसमॅन जो आहे ना इथनं तयार व्हायला पाहिजे. हा बिझनेसमॅन इथं असेल ना तो रिफ्लेक्ट होणार आहे. मारून मुटकून कसा काय तो बिझनेसमॅन होईल. सेल्स केलं, मला बोलायला येत नाही, कोणाला मागे लागायला लागतं, फॉलोअप करायला सगळ्यांना जमत नाही. जो ऍडव्हर्टाईज करायची काहीतरी बोलायचं 4 चौघात हे सगळ्यांना जमणार नाही. मग तो बिझनेसमॅन होणार नाही का. ऍब्सोल्युटली होऊ शकतो. ह्याच्यात इथून बिझनेसमॅन असला तर बाहेर डेफिनेटली रिफ्लेक्ट होतं. हे टॉपिक जे आहेत ना कम्प्लिटली युनिक आहेत. मोठे मोठे बिझनेसमॅन हायली सक्सेसफुल लोकांचे मी जसं मगाशी नावं सांगितले त्यांचा मी स्टडी केला आणि मी माझ्या लाईफमध्ये बघितलं अरे मला सक्सेस का मिळतंय, तर मी हे इम्प्लिमेंट केलेलं बघितलं म्हणून ते नॉलेज सेशन बनले. म्हणजे असं विचार करा मोर दॅन 200 बुक्स मी वाचलेत आतापर्यंत. हे बुकिश नॉलेज नाही आहे. त्या बुक मधलं मला आयुष्यात इम्प्लिमेंट काय झालं आणि जे सर्वांना उपयोगाला आहे ते मी टॉपिक्स काढले आणि त्याचा हा स्पिरिच्युअल ऑन्टरप्रिनर किंवा आध्यात्मिक व्यावसायिक हा नावाचा हा टॉपिक्स क्रिएट केले. फिफ्थ आहे त्याला क्राफ्ट युअर फ्युचर थिअरी ऑफ इन्व्हायरमेंट म्हणतात. तुम्हाला वाटेल की डिझाईन युअर लाईफ आणि क्राफ्ट युअर फ्युचर हे बऱ्यापैकी सारखं आहे, पण तसं नाही आहे. त्याच्यातलं एक डीप पार्ट आहे. क्राफ्ट युअर म्हणजे तुमचं फ्युचर तुम्ही डिसाईड करू शकता. तुमच्या आयुष्यात काय हवं फ्युचरमध्ये हे तुम्ही डिझाईन करू शकता. एव्हरीथिंग इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर ऍक्शन मीन्स कॉज इफेक्ट. कॉज इफेक्ट याचा अर्थ काय होतो, बी टाकलं झाड आले, झाडाची फळं आले, फळापासून परत बी पडते, परत ते झाड येते. आंब्याच्या झाडाला कधीही पेरू येणार नाही. पेरू आले त्याचा अर्थ आपण पेरूचं बी टाकलंय. हे क्लिअर कट नेचरकडनं सूत्र असतं. आपण असं नाही म्हणू शकत यार की मी आंबा खायचा होता आणि मी पेरू कसं काय आले मला. पेरूचं बी टाकलं गेलंय आपल्याकडनं, भले एक्सपेक्टेशन आपल्याकडे आंब्याचं आहे. हे क्लिअर कट जेवढं लक्षात येईल तेवढं आपलं फ्युचर बेस्ट होतं. प्रेझेंटचं कर्म त्याच्यानुसार करू शकतो. आणि त्याच्यात संलग्न मी लिहिले थिअरी ऑफ इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट म्हणजे काय बघा, आता पाऊस पडल्या इमिडिएट बेडूक ओरडायला लागतात की नाही. आता कालपर्यंत काही बेडूक नव्हते का, अचानक कसं काय रिप्रोडक्शन झालं. तर ते जे काही सीड आहेत एग्ज आहेत ते तिथे होते, ते होते. पाऊस पडल्यामुळे इन्व्हायरमेंट तयार झालं. कोविड जो होता कोरोना हा कितीतरी वर्षापूर्वी होता. हा एक क्वेश्चन आहे विनायकजीने विचारलं, मी क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये घेतो. हे कम्प्लीट करतो. 10 वाजून 9 मिनिटं झालेत. तर मी 5 मिनिटात कम्प्लीट करतो आणि ह्याच्या रिलेटेड विनायकजी म्हणतात ना ते क्वेश्चनचा आन्सर एक एक करूया. तर ह्याच्यात काय होतं, जे आपल्याला उपजाऊ वातावरण मिळतं ना त्या गोष्टी मिळतात. म्हणजे आपल्या बाबतीत फ्युचरमध्ये काय व्हायचं आहे ह्याला काय करावं लागेल, आपल्या आत उपजाऊ जमीन तयार करावं लागेल. इथं ती उपजाऊ एन्व्हायरमेंट तयार केलं ना ते तिथं मिळणार आहे. त्यामुळं इन्व्हायरमेंट नावाची आपण थिअरी समजतो खूप डीप मध्ये. मी आता तुम्हाला वर्णन केलं, आत आपण प्रॅक्टिकली गोष्टी करून घेणार आहेत. आत आपलं वातावरण काय आहे बघा, जसं आता तुमचं लाईफ आहे ना, जसं जगताय ते म्हणजे तुमचं वातावरण तयार झालेलं आहे. तुम्हाला जे फ्युचर पाहिजे ते वातावरण वेगळं तयार करावं लागेल. आणि नेचरकडे काही कमी नाही आहे, नेचर बायस्ड नाही आहे. तो तुमच्याच विषयी काय नेम धरून बसलेला नाही आहे की उल्हासजींनाच असं द्यायचं आहे, कुणालजींनाच असं करायचं आहे. ऍब्सोल्युटली नो. सगळ्यांना भरपूर द्यायचं आहे. की इलिजिबिलिटी घेऊन आलं ना त्याला द्यायला तो बसलायच आहे. आपल्याला कळत नाही मागायचं कसं किंवा माझी इलिजिबिलिटी कशी करायची, तर तो थिअरी ऑफ इन्व्हायरमेंट हा टॉपिक कव्हर होतो. 6 नंबरचा टॉपिक करा
व्हॉट कॉस्ट यू. व्हॉट कॉस्ट यू म्हणजे काय, तुम्हाला किंमत मोजावी लागते. तुम्हाला वाटेल की हा टॉपिक जो आहे आज जे बोलतोय हे फ्री आहे, पण डेफिनेटली तुम्ही काहीतरी खाऊन बसला असाल, तुमच्याकडे काहीतरी फॅन फिरतोय किंवा थंड वातावरण आहे, तुम्ही काहीतरी घर बांधले त्याला काहीतरी कॉस्ट दिले, तुम्ही इंटरनेट वापरताय त्याला काहीतरी कॉस्ट आहे, ते लॅपटॉप किंवा मोबाईलवर बघत असाल त्याला काहीतरी कॉस्ट दिले. आता मी जे केलंय हे एन्व्हायरमेंट ऑफिसमध्ये बसलोय, त्यामुळे व्हॉट आय कॉस्ट, आय कॉम्प्रोमाइजिंग माय फॅमिली लाईफ. 10 वाजून 10 मिनिटं झाले मी ऑफिसमध्ये आहे, याचा अर्थ फॅमिली सम व्हॉट डिस्टर्बिंग. तर माझ्या डोक्यात काय ती कॉस्ट आहे ना, ती मला कम्प्लीट करायची आहे जाऊन उद्या परवा. बट इट्स कॉस्ट, फुकट काही येत नाही, लक्षात घ्या. एखाद्या वेळेस रिलेशनची असते कॉस्ट, काही पैशाची असते, काही भावनेची असते, काही समाधानाची असते, काही हेल्थची असते. त्यामुळे काय कॉस्ट मोजावी लागते हे अनफॉर्च्युनेटली अनटॅप्ड म्हणजे अनटच कॉस्ट हा टॉपिक राहिलाय. आणि जेवढे हे कळेल ना तेवढे एक्सपोनेन्शियली ग्रोथ होते, हे मी बघितलेलं आहे. थिअरी ऑफ चॅनल 7 नंबरचा टॉपिक आहे बघा, थिअरी ऑफ चॅनल. अनफॉर्च्युनेटली काय वाटतं माहितीये का, जो क्लायंट आहे ना तो एक चॅनल म्हणून बघतो आपण, एक पर्सन आहे तोच आपल्याला बिझनेस देणार आहे, किंवा हे एक टाईप ऑफ लोक आहेत तेच आपल्याला बिझनेस देणार आहेत. ह्याला काय होतं, लिमिटेड थिंकिंग म्हणतात. आपण ह्या थिअरी ऑफ चॅनलनी एक्झॅक्टली आउटकम काय येतो, वी विल बी डीलिंग विथ नेचर. मी नेचरशी कंट्रीब्युट करतोय, नेचर कडून घेतोय. ही मधली जी माणसं येतात ना आपल्याला नेचरने पाठवलेली, ती माध्यम बनून बनतात. त्यामुळे कुणी आपल्यावर बिझनेस केला नाही केला, मध्ये सोडून गेलं तर आपल्याला दुःख नाही होत, कारण आपण काय करतोय, डीलिंग नेचर बरोबर करतोय. हेला थिअरी ऑफ चॅनल म्हणतात. हे चॅनल बद्दल आपण डीप समजणार आहोत आणि मी तुम्हाला चॅनल बरोबर कनेक्ट करायला लावणार. हायर चॅनल काय आहे, ज्या आपली लेवल असते ना तिथपर्यंत आपण चॅनल बनतो. म्हणजे बघा, आपण कोणाकडे पैसे मागणार असेल आणि काही फ्यू थाउजंड्स मागणार असेल तर फ्यू थाउजंड्स वालेच मित्र असतात. काही लॅक्स मागणार असेल तर त्या पद्धतीची लोक आपल्याकडे असतात. काही करोड असतील तर त्या पद्धतीची लोक असतात. म्हणजे जसं चॅनल असतात ना आपले जे लोक असतात, आपण जे कुठल्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होतो, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. आणि त्याच फ्रिक्वेन्सीला कनेक्ट असतो ज्याच्याशी आपण ट्यून्ड आहोत. तुम्हाला अंबानी बरोबर जर असंच फ्री ऑफ कॉस्ट अर्धा तास बसायला लावलं तर तुम्हाला कळणार नाही बरं बोलायचं काय त्याच्याबरोबर. आपण थोडीच विचारणार जिओ मध्ये काय प्रॉफिट झाला, बाकी कसं काय चाललंय, 300 करोड वाढदिवसाला कसे काय खर्च केलेस. यू डोंट नो व्हॉट यू विल टॉक. आणि एक ज्याला अर्धा तास मिळाला तो बेस्ट डील घेऊन येईल, तो पार्टनरशिप बनवेल. अंबानी म्हणेल की कॅन यू वर्क विथ मी. तो अर्धा तास दोघांना मिळाला, एकाने काय त्याचा उपयोग करून घेतला आणि एकाने काय नाही करून घेतला. हे चॅनल्सच्या माध्यमातून आपण शिकणार. जशी आपली इलिजिबिलिटी तसंच आपलं मित्रमंडळ बनतं. याचा अर्थ जुने मित्र सोडायचे नाहीत. नाहीतर काही लोकांना अरे मी तुझ्यावर बोलणार नाही वगैरे असं नाही आहे, हा रिलेशन ब्रेक करायचा नाही आहे पार्ट. पण मेजर आपण ट्यून कशाशी होतो हा महत्वाचा पार्ट आहे. आपले घरातले रिलेशन पण तसेच असणार, ते आपले फायनान्शियली प्लस मायनस असणार, पण त्यांच्याशी रिलेशन तोडायचे नाही आहेत. पण मोर ट्यून्ड कुणाशी व्हायचं आहे ह्याच्याशी उपयोग होतो, कारण एनर्जी कायम हायरशी लोअरला येत असते. एनर्जी कायम लोअरवरनं हायरला जात नसते. कायम नॉलेज जे आहे ना वरून खाली येत असतं. त्यामुळे आपण ह्या लेवलला यायचं जेणेकरून त्या लेवलपर्यंत होणार. होपफुली हे बऱ्यापैकी मी वर्णन केलंय, पण टॉपिक मध्ये आपण जेव्हा प्रॅक्टिकली बघू ह्याच्यात डीपली जाणार आहोत आपण. कारण हे टॉपिक बरेचसे तुम्हाला माहिती नसतील, कारण हे अनटॅप्ड 200 बुक वाचल्यानंतर, माझ्या प्रॅक्टिकली 20 वर्ष एक्सपिरियन्स केल्यानंतर मला जे कॉमनली वाटले, जे बाकी लोक शिकवत नाहीत ते फक्त आपण घेतले. कारण हाऊ टू सेल, इन्क्रीज कसा करायचा हे सगळे लोक शिकवतात. त्यामुळे त्याला आपण घेत नाही. आपण आपला जो बिझनेसमॅन तयार व्हायसाठी ते उपयोगाचे असतात. 8 नंबरचा टॉपिक आहे, त्याला प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी म्हणतो. जेवढी निगेटिव्ह गोष्ट आहे तेवढी पॉझिटिव्ह असते. म्हणजे इथं दरी असली इथं, तर इथं उंच असणार आहे. उंच असणार याचा अर्थ दरी असणार. एक पर्सन काय म्हणतो, मी लेझी आहे, याचा अर्थ तो क्रिएटिव्ह आहे. एक म्हणतो की मी ऍक्टिव्ह आहे, याचा अर्थ प्रोबॅबली तो बिझनेसमध्ये मिस्टेक करत असणार आहे, कारण फास्ट डिसिजन घ्यायचा आहे ना त्यामुळं. म्हणजे त्या दोन्ही गोष्टीला दोन बाजू असतात. ती क्वालिटी बनते अभिशाप किंवा शाप का, चुकीच्या ठिकाणी वापरलं म्हणजे. सकाळी उठायला ऍक्टिव्ह पणा पाहिजे, तिथं जर लेझिनेस असेल तर उपयोग नाही आहे. संध्याकाळी जेव्हा झोपायला जातो आपण त्यावेळी लेझिनेस पाहिजे, तुम्ही ऍक्टिव्हनेस असेल तर झोप नाही येणार. बरोबर आहे का. म्हणजे लेझिनेस आणि ऍक्टिव्हनेस हे दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत, पण वापरतो कुठं ह्याच्यानुसार ते आपल्याला बेनिफिट पडतात की शत्रू बनतात हे ठरतं. त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी वापरायची कशी, आपले जे दोष आहेत त्याचा आपण वापर फायद्यासाठी कसा करायचा, आणि आपले जे चांगल्या क्वालिटी आहेत त्याचा निगेटिव्ह कडे जायसाठी थांबवायचं कसं, ह्या गोष्टी आपण पोलॅरिटी मध्ये बघणार. 9th टॉपिक आहे, त्याला म्हणतो ऑलवेज ऑन टॉप. खूप
सेन्सिटिव्ह आणि बेस्ट टॉपिक आहे माझ्या लाईफमध्ये. जो रिसर्च आहे ना त्यातला हे जो ऑलवेज ऑन टॉप वाला आहे ना फंटास्टिक आहे. त्याचं रिझन असं आहे की जवळजवळ 90% लोक आपल्याला आपल्याविषयी निगेटिव्ह सांगतात असं आपल्याला वाटतं, होय की नाही. हा चुकीचं बोलतो, हे मला सल्ले देतात, हे चुकीचं सांगतात, माझी प्रगती कोणी करत नाही, प्रगतीचा विचार कोणी करत नाही, मला कोणी सपोर्ट नाही करत, असं सगळं आपण म्हणतो. पण बिलीव्ह मी, 90% आपले जे विचार आहेत ना तेच आपल्याला मागे खेचतात. आपला शत्रू बाहेर नाही आहे, आपला शत्रू आत आहे. त्यामुळे ऑलवेज ऑन टॉप साठी माइंडसेटमध्ये आपण काही काही गोष्टी कंपल्सरी पर्पली इग्नोर करायच्या, काही आपण मनाला सांगत राहायच्या, हे ह्या ऑलवेज ऑन टॉप मध्ये ठरतो. हे आपण शिकला की तुम्ही प्रत्येक क्षेत्रात टॉपला जाऊ शकता. काय कव्हर केलं मी, तर 3 पिलर फॉर्म्युला कव्हर केला. टेक्निकल ॲबिलिटी, बिहेवियरल ऍस्पेक्ट आणि फंक्शनल, जे क्लायंटला सांगायचं आहे ना, कम्युनिकेशन. 2 पिलर ऑफ फॉर्म्युला बघितला, जे एक्सपोनेन्शियली सक्सेससाठी असतो. ऑब्जेक्टिव्ह हा पाहिजे प्रॉफिटेबल, पर्पज पाहिजे सेवा. हे दोन्हीचा प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ह्या कोर्समध्ये बघणार आहोत. 4 पिलर फॉर्म्युला जे सक्सेसफुल बिझनेसमॅन मध्ये बघतो, ज्याला मी श्रीमंत योगी म्हणतो. तो फर्स्ट आहे, काय आहे फर्स्ट आहे, हेल्थ. लिहिला असेल ना तुम्ही, हेल्थ. हेल्थ मध्ये 2 प्रकार येतात, एक फिजिकल हेल्थ आणि एक मेंटल हेल्थ. दोन्ही इम्पॉर्टंट आहे. सेकंड काय आहे, फायनान्शियल स्टेबिलिटी. फायनान्शियल आपण स्टेबल असले तर बाहेर आपली कॉन्फिडन्स वाढतो. जर आपला स्टेटस वाट लागलेली असेल तर आपल्यालाच माहित असते आपली गडबड आहे. आपण बाहेर कितीपर्यंत नाटकी वागणार, आपल्याला आत माहिती आहे की बाबा आपण काय गडबड केली आहे. तर फायनान्शियल स्टेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट. ती कशी करायची ह्याच्यासाठी पण आपण डिटेल प्रोग्रेस करणार. थर्ड आहे रिलेशनशिप. व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रुशियल पार्ट, जो मोस्ट इग्नोर्ड राहिलेला आहे. रिलेशनशिप बेस्ट असले तर बाहेर जाऊन तो प्रोडक्टिव्हिटी, हाय प्रोडक्टिव्ह पर्सन राहू शकतो. एक्सपोनेन्शियल बिझनेस ज्यांनी ग्रोथ केलाय आणि हे सर्वांगीण विकास केलाय, त्यांचा हा पिलर खूप स्ट्रॉंग असलेला बघितला. आणि फोर्थ पिलर इज स्पिरिच्युअलिटी. ज्यांनी आध्यात्मिक वृत्तीने केलं त्यामुळे त्यांनी आपल्या लाईफचा पर्पज सुद्धा ह्याच्यात जाता जाता अचीव्ह केला. अदरवाईज फक्त पैसे मिळाले आणि तो मरताना काय विचार करतो, यार हे होईल का ते होईल का, अजून त्याचे ग्रीड आणि फिअर हे राहिलेलेच आहे. अरे माझं कसं होणार, दुसऱ्यांचं कसं होणार, दुकानाचं कसं होणार, हेच विचार करत राहिला. सो हिज लाईफ विल बी नॉट एंडेड करेक्टली. तो हाय स्पिरिच्युअल व्हॅल्यूनी, निसर्गाने ज्या उद्देशाने तुम्हाला जन्माला घातलं तो अर्थ समजून मेला तर तो बेस्ट त्याचं मरण होऊन जाईल. हे 4 पिलर फॉर्म्युला मी सांगितले तुम्हाला. आणि ह्या 9 टॉपिक्सनी आपण मॅक्सिमम कव्हर करायचा प्रयत्न करणार. ह्याच्या व्यतिरिक्त जसं जसं तुमचा बॅच तयार होईल, त्याच्यानंतर कोणाचे काही क्वेरीज येतील, त्यानुसार आपण पुढच्या गोष्टी करत राहू. बरोबर 2 मिनिटं मी एक्स्ट्रा घेतली आणि आय कम्प्लिटेड दिस टॉपिक. आता काही तुमच्याकडे सचिनजी काय क्वेश्चन असले आहेत तर आपण ते घेऊया. होपफुली यू हॅव एन्जॉयड दिस टॉपिक. खूप सारे सगळे डिफरंट टॉपिक होते जे आपण कव्हर करणार आहेत ह्या कोलॅबरेशन कव्हरमध्ये हाफ ऑफ डेच्या 6 months मध्ये. आणि तुम्ही डेफिनेटली एन्जॉय कराल हा म्हणणार नाही, तुम्ही न्यू व्हर्जन होऊन बाहेर पडेल, जे की तुम्हाला जगासाठी एक बेस्ट माणूस म्हणून असेल, जगासाठी एक बेस्ट तुम्ही हजबंड असाल, जगासाठी एक बेस्ट पेरेंट असणार आणि तुम्ही हॅपी होऊन ह्या लाईफमध्ये एन्जॉय कराल. असं विचार करा, यू आर सिटिंग ऍट एज ऑफ 95, तुम्ही 95 वर्षाचे आहात आणि तुम्ही जेव्हा मागे बघता तेव्हा हायली सॅटिस्फाईड लाईफ होऊन जगता, बाहेर येता. अशा पद्धतीचं लाईफ आत्ता डिझाईन करायचं, त्यावेळी उपयोग गेलेला असतो. कारण गेलेले वय आणि इयर्स हे येत नाही, पैसे सगळे कव्हर करू शकतो, वय कुठनं कव्हर करणार, जगात कुठलं टूल नाही आहे. थँक्यू व्हेरी मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि इंटरॅक्शन करून आपण ह्या ग्रुप बद्दल जोडलो, त्याच्याबद्दल सुद्धा सचिनजींचे आणि तुमच्या सर्वांचे धन्यवाद. काय क्वेश्चन असेल तर आपण घेऊया. धन्यवाद अभिजितजी. आपण पाहतो की धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 गोष्टी आहेत ज्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा लग्न, द्वितीय, चतुर्थ अशा अनुक्रमे त्या अलॉट केल्या जातात. तर धर्म मार्गाने आचरण करून म्हणजे इथिकल बिझनेस ज्याला आपण म्हणतो, त्यातून अर्थप्राप्ती करून कामनांची पूर्ती केल्यानंतरच मोक्ष मिळतो, हे आपण ज्योतिषशास्त्रामध्ये शिकलोय किंवा धर्मशास्त्रामध्ये शिकलोय. तुम्हाला उदाहरण द्यायला आवडेल की आज आपण जे लेक्चर दिलं त्याचं एक वेल्थ टेम्परेचर म्हणतो आपण, ते वेल्थ टेम्परेचर या कोलॅबरेशन मेंबर्सला नसतं. मागच्या वर्षी 2024 मध्ये माझ्याकडे एक विद्यार्थी आलेला आणि त्याला मी हा प्रश्न विचारला की तुला महिन्याला किती पैसे मिळणं अपेक्षित आहे. तर त्यानं खूप विचार केल्यानंतर सांगितलं की 10,000 रुपये. आणि आज अशी अवस्था आहे की 2 वर्षामध्ये तो वर्षाला 4 लाख रुपये
ज्योतिष वास्तू या क्षेत्रातून वा कमवतोय. म्हणजे फंटास्टिक. ॲव्हरेज त्याची जी इन्कम आहे ते 35-40 हजार आहे. पण त्यानं जेवढा विचार केला त्याच्यापेक्षा जास्त मिळाले, पण त्याचे विचारच जर कमी असतील तर त्याला पैसे पण जास्त मिळतील. तर मला असं वाटतं की आपण ज्या गोष्टी 9 गोष्टी आज इथं ज्या सांगितल्या, या छोट्या छोट्या सेशनमधून आपण जेव्हा कमी कव्हर करू तेव्हा त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन होत असणार आहे. म्हणजे 30-40 मिनिटाच्या लेक्चरमधून खूप काही आपल्याला मिळेल हे अपेक्षा त्याच्यामध्ये नाही आहे. तरी पण आपण खूप चांगले टॉपिक या माध्यमातून कव्हर केले. सगळ्यात महत्त्वाचं मला असं आवडेल की या कोर्सला किंवा आपण जो कोलॅबरेशन प्रोग्राम म्हणतो, हा एक जीवन जगण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देणारा प्रोग्राम आहे. हा ग्रॅज्युअली इन्क्रीज होणार आहे, हळूहळू वर जाणार आहे. आणि त्यासाठी आपण हा वर्षभराचा प्रोग्राम घेतो. हे आपण 12 दिवसाचा कोर्स का घेत नाही? सलग 12 दिवस पण आपण शिकवू शकतो. पण हे त्याला अजीर्ण होईल त्या व्यक्तीला, कारण त्याचं लाईफ चेंजिंग गोष्टी असतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की सर आपण या माध्यमातून ज्या अ, माहिती विद्यार्थ्यांना दिली ती मला वाटते की एवढ्या 40 मिनिटाच्या 45 मिनिटाच्या सेशनमध्ये ती अपूर्ण आहे. तरी पण विनायकजी जो प्रश्न विचारलेला आहे की प्रॅक्टिकली हे शक्य असेल की या विषयांबद्दल फक्त माहिती दिली जाईल, तर त्याविषयी मला वाटतं आपल्या माझ्या इंटरॅक्शन मधनं उत्तर मिळालं, तरी पण तुमच्याकडून एकदा तुम्ही उत्तर दिलं तर बरं होईल. हा, त्याच्यात आपण काय केलं, ह्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेडच प्रोग्राम म्हटलाय. कारण ह्याला कोर्स नाही म्हणालो, त्याला आपण वर्कशॉप म्हणतो. वर्कशॉप हम्म. म्हणजे काय असतं की आपण शिकतो आणि ते लाईफमध्ये ऍक्च्युली इम्प्लिमेंट करतो. म्हणजे जेव्हा एक सेशन होईल त्यावेळी तुम्ही फक्त नॉलेज घेऊन बाहेर पडत नाही, तर तुमच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करायसाठी तिथंच करून घेतलं जातं आणि मग पुढे जातो. नेक्स्ट सेशनमध्ये काय होतं की तो ऑलमोस्ट 1 मंथ नंतर असतो. त्यामुळे एका महिन्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतः आयुष्यात वापराल त्यावेळी तुम्हाला दोन गोष्टी होतील. एकतरी तुम्हाला रिझल्ट येतील किंवा काहीतरी क्वेरीज येतील. रिझल्ट आले तर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात येईल, त्याला अजून रिफाईन करू. रिझल्ट नाही आले किंवा थोडे थोडे येत नाही आहेत तर त्याला अजून काय करायचं, आणखी रिफाईन करत जायचं. माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसवर आपण पुन्हा त्याला रिफाईन करत जायचं. कारण हे मी वापरलेले, माझ्या आयुष्यात रिझल्ट आलेले सगळे टॉपिक्स घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जसं म्हणाला डीप मी तुम्हाला 2 मिनिटं सर ब्रेक करतो मध्ये, की जसं तुम्ही तुमच्या फायनान्शियल क्षेत्राचे एक्सपिरियन्स सांगताय, सायमल्टेनियसली आपल्या दुसऱ्या सेशनमध्ये आपण आमचे ॲस्ट्रॉलॉजी वास्तूचे एक्सपिरियन्स पण आम्ही शेअर करणार आहे. हा हा हा. आणि तुम्ही जो आता सांगितलं की ऍक्टिव्हिटिंग युअर बेस्ट व्हर्जन आणि डीप इन टू द बिझनेस, या 2 टॉपिक आपण सायमल्टेनियसली होणार आहेत आपले. दा. म्हणजे की एकाच वेळी आपण त्यांना त्यांच्या क्षेत्रातलं पण नॉलेज शेअर करणारे काही केस स्टडीज असणार आहेत. आणि हाऊ टू डू बिझनेस हे पण येणार आहे, की ज्योतिष वास्तू व्हेरी कन्सल्टिंग गुड. कसं करायचं. आणि प्लस प्रॅक्टिकल त्याचं इम्प्लिमेंटेशन पण आपल्याला दुसऱ्या सेशनमध्ये होणार आहे. त्यामुळं करेक्ट. मला असं वाटतंय की आपल्याला त्याचं पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा भेटू आपण एकमेकाला, त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. म्हणजे आमच्याकडे आता आम्ही अशी हो. पद्धत केली की मागच्या महिन्यामध्ये तुमचा बिझनेस किती झाला ह्याच्यावर थोडं इव्हॅल्युएशन आपण करतो. आणि हे प्रॅक्टिकल आहे की तुम्हाला तेच तर. काय अडचण येते, तुम्ही कॉन्फिडेंटली बोलत नाहीये, किंवा सर मी एखाद्याला कन्सल्टिंग करतोय आणि उपाय देतोय पण मला भीती वाटते की पैसे किती सांगायचे, त्याला फी किती सांगायची किंवा बजेट किती सांगायचं, म्हणजे एवढे कॉस्टली उपाय तो करू शकेल का, किंवा तो मी सांगतो तसं घर बांधू शकेल का, तो डिझाईन करेल का. तर याच लोकांच्या मनामध्ये भीती असते पहिली. आणि मग ते बरोबर. इम्प्लिमेंटेशन करणं खूप अवघड जातं. तर हे आपलं दोन्ही सर प्रोग्राम सायमल्टेनियसली चालणार आहेत. त्यामुळे याचं हा. मला वाटतं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन पण होईल. उल्हासजींनी पण हात वर केलेला आहे. उल्हासजी, तुम्ही हँड विनायक रेज केलाय. विनायकजींचा क्वेश्चन आन्सर झाला. हा, तोच तुम्ही सांगितलं ना आता, हा प्रॅक्टिकल ओके. हा, नाही इम्प्लिमेंटेशनचा. म्हणजे त्यांना ओके असलं तर पुढे जाऊया. ते मला वाटते चालेल. ऑनलाईन आहेत का, आता बघितलं पाहिजे. आहे का तुम्ही विनायकजी? तोपर्यंत उल्हास तुझा प्रश्न विचार. हा मुलाजी. हा. हा विनायकजी सर. आहे तुम्ही? हा सर, बोलू का? हा बोल, हा उल्हास चालेल. बोल. हा सर, आता प्रश्नाच्या रिलेटेडच सांगतो, कारण मी तुमच्याबरोबर सर्व एक 15 वर्ष तरी असेल. तुम्ही जे जे सांगितलं ते ते इम्प्लिमेंट करत गेल्यानंतरच माझी सर ग्रोथ झालेली आहे. किंवा आता आपण 3 वर्ष जो कोलॅबरेशन कोर्स केला त्याप्रमाणे तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग सांगितलं, इन्व्हेस्टमेंट करायची, क्लायंट कसं करायचं, आणि प्रत्येक जातक हा भोग आणि मोक्षासाठी आलेला आहे हे तुम्ही सांगितलं होतं. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट आनंदासाठीच दिली पाहिजे. त्यामुळे बरोबर. तुम्ही जे तो जो दिलेला आहे आपण त्याचे त्याचे सर त्यांना रिझल्ट पण आलेले आहेत, आणि त्यामुळं फायनान्स पेक्षा तो समाधानी खूप होतो. त्याचा मला जास्त येतो, फीडबॅक चांगला येतो सर. अभिजित सर, उल्हास सर हे आपले भारत फोर्ज मध्ये जॉब करतात. होय. आणि अरे वा. त्यांना हा रविवारी फक्त वेळ मिळतो कन्सल्टिंगसाठी. पण तुम्हाला सांगायला हा. आवडेल की
2025-26 प्रोग्राममध्ये त्यांनी स्वतःचं ऑफिस सुरू केलंय. अरे वा वा, मस्त. आणि संध्याकाळच्या वेळेत ते वास्तुज्योतिष प्रॅक्टिस करतात धनकवडीमध्ये. रविवारी पण त्यांना वेळ असतो, रविवारी पण करतात. आणि आपल्या प्रोग्राममध्ये ते नंबर 2चे रेकॉर्डवर आता आहेत की ते नंबर 2चे बिझनेसमॅन आहेत. अरे वा वा, आणि हे सगळं छान. ते नोकरी सांभाळून करतात. हे हा, खूप महत्वाचं आहे. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन शिवाजी. थँक्यू. ठीक आहे. विनायक म्हणतात की क्लिअर झालंय सर म्हणून. अजून काही कोणाच्या शंका असतील तर बघूया, नाही तर मग आपण प्रार्थना करून थांबू. आणि नंतर मग आपण जेव्हा सरांना भेटणार आहे तेव्हा बघूया. स्पिरिच्युअल कन्सल्टंट हा विषय हा थेरॉटिकलच आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली गंध लावून गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून स्पिरिच्युअल कन्सल्टंट जर डोक्यात विचार असेल तर ते सगळेच काही दांभिक नसतात, पण बऱ्यापैकी त्याला एक दांभिक हा शब्द योग्य आहे. की तुम्ही गंध कपाळाला लावलंय, गळ्यात माळा घातल्यात आणि तुम्हाला नॉलेज काही नाहीये, किंवा तुम्ही स्वतःच खूप चुकीचं वागताय, तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात राग आहे, तुम्ही द्वेष करताय, किंवा तुमच्या वागण्या बोलण्यातून काही चुकीचा मेसेज समाजाला जातोय, तर असा स्पिरिच्युअल कन्सल्टंट आपल्याला नकोय. तो थेरॉटिकली पण स्ट्रॉंग पाहिजे, तो त्याचं स्वतःचं नॉलेज क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी सर अभिजित सर एक गोष्ट सांगतो की माझ्याकडं 2024 मध्ये एक विद्यार्थी आलेला, तर त्याचा पहिल्यांदा फायनान्शियली तो म्हणजे त्याचं फायनान्शियल फ्रीडम आणि वेल्थ क्रिएशन ह्या टप्प्याच्या सुद्धा तो अलीकडे होता की तो स्वतः फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये होता स्वतःच. तर तो लोन मधून वर येऊन उत्पन्न कमवणे आणि मग संपत्ती गोळा करणे ह्या खूप खूप पुढच्या स्टेज आहेत. तर आपल्याकडे प्रॅक्टिकली हे पण सक्सेस मिळालंय लोकांना की ते त्यांच्या अडचणीतून पहिले बाहेर पडलेले आहेत. आणि ही खूप महत्वाची अचिव्हमेंट आहे की जी आपल्याला पैशाच्या स्वरूपात आपण करू शकत नाही. म्हणजे पैसा तुम्हाला आज ना उद्या मिळेल, पण त्यांचे जे फायनान्शियल एन्व्हायरमेंट जे त्यांना असायला पाहिजे ते नसल्यामुळं, किंवा फायनान्शियल एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट एन्व्हायरमेंट त्यांच्या आजूबाजूला होतं की जे ते दिवसेंदिवस खड्ड्यात चाललेले असं आपण म्हणू. तर त्याच्यातून उठून वर परत इकडे येणं म्हणजे हे एक आपल्याला प्रॅक्टिकल सक्सेसच्याच स्टोरीज आहेत सगळ्या. तर आत्ता आमच्याकडं लास्ट इयर प्रोग्राममध्ये जवळजवळ 28 स्टुडंट होते. आणि त्यातले सगळे हायली सक्सेसफुल आहेत. म्हणजे जवळजवळ त्याचा रेशो जर बघितला तर पण 95% लोक त्याच्यामध्ये काम करतात. आणि सगळ्यात हायेस्ट सिनियर 72 ते 75 वर्षाचे आपल्याकडं कोलॅबरेशन मेंबर आहेत एज वाईज. आणि तरुण तुम्ही म्हणला तर अगदी 25-30 वर्षाची मुलं पण आहेत. म्हणजे हा एज ग्रुप पण आपल्याकडं आहे. या सगळ्या लोकांना हार्डवर्क करायचं आहे, परमेश्वरावर श्रद्धा आहे आणि इथिकल बिझनेस करायचा आहे. सगळ्यांना जे करायचंय ते चांगलं करायचंय, पैसे कमवायचेत. आणि मग ताक मागायला येऊन भांडं लपवणं हा प्रकार माझ्या विषयात तर मी घेत नाही कधी. म्हणजे माझं शिकवणं हा एक वेगळा विषय आहे, पण तुमचा बिझनेस ग्रो करणं जेव्हा असतं तेव्हा बिझनेससाठी आलं तर बिझनेसच्याच गोष्टी बोला. आणि त्यामुळे आपण स्पष्टपणे आज तुम्हाला या करता बोलवलेलं होतं. आपले खूप खूप आभार. आता आमच्याकडच्या काही विद्यार्थ्यांनाही डोक्यावरून पण गेलं असेल तुमचं लेक्चर, असं पण मी म्हणेन. कारण आमच्याकडचे काही विद्यार्थी नाही अशी सवय आहे की क्लास झाल्यानंतर उद्याच्याला मेसेज टाकायचे की कालच्या लेक्चरमधल्या मला या गोष्टी कळल्या नाहीत. कारण इंटरॅक्टिव्ह ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते त्यांच्याकडनं होत नसतात. तरी पण मला असं वाटतंय की ज्या अर्थी आपण 60 लोक कनेक्ट झालेलो आणि 10:30 पर्यंत आपण सगळे कनेक्टेड आहोत. काही जणांचे मला पर्सनली मेसेज आले की रेंजचे प्रॉब्लेम असल्यामुळं रेकॉर्ड जर केलं लेक्चर तर आम्ही उद्या ऐकू शकतो, तर आपण हे युट्यूबवर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतोय. झालं उद्याच्याला तर मी त्याची लिंक पण युट्यूबवरची शेअर करेन. आपण आलात याबद्दल खूप धन्यवाद. आणि आपला प्रोग्राम जो आहे आणि आपण जे ध्येय घेऊन फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे सेवा जी करत आहात त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या सर्वांच्या वतीनं रावसाहेब नागरगोजे आमचे कोलॅबरेशन मेंबर आहेत, ते अभिप्राय आणि आभार व्यक्त करतील. रावसाहेब तुम्ही आहेत हो कनेक्टेड? हो. नमस्कार सर. रेगे सर आणि बेरे सर नमस्कार. मी 1996 पासून या क्षेत्रात नोकरी करत 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 आलो, परंतु कोलॅबरेशन मध्ये जॉईन झाल्याच्या नंतर मला बिझनेस मध्ये झालेले चेंजेस आणि गेले 30 वर्षात झालेले चेंजेस याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून सरांचं सांगितल्याच्या नंतर मी पटकन कोणत्याही कोर्स असेल तर जॉईन होतो. तर कोलॅबरेशनचा फायदा, बिझनेस नुसता करणं वेगळं, सॅटिस्फाईड बिझनेस करणं वेगळं.
आणि आपण आज जे सांगितलं की एनर्जी फ्लोज हायर टू लोअर, तर हे रोजच्या जीवनामध्ये अनुभव आलेत आणि त्या दृष्टीनं आपण बिझनेसमध्ये जुने संबंध न तोडता नवीन आणखी कसे डेव्हलप केले पाहिजेत आणि ते बिझनेसमध्ये कसे उतरवले पाहिजेत, ही संकल्पना आणखी त्यामुळे डेव्हलप होईल. म्हणून आमच्या पूर्ण कोलॅबोरेशन ग्रुपच्या वतीने अभिजित रेगे सर, मी आपले आभार मानतो आणि कोलॅबोरेशन ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार. धन्यवाद. उल्हास, तुला काय बोलायचं आहे? नाही सर, झालं. ओके, तर आपण शांती प्रार्थना करूया आणि थांबूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. थँक्यू सर. अभिजित सर, काही जणांनी उद्याच्याला जर काही मला मेसेज टाकलेत किंवा काही जणांनी मला पर्सनल मेसेज टाकलेत, तर मी तुम्हाला ते नंतर फॉरवर्ड करून आपण ते डिस्कस करूया असं मला वाटतंय. कारण त्यांनी पर्सनल टाकलेत म्हणजे त्यांना ते बहुतेक सगळ्यांसमोर शेअर करायचे नाहीत असं दिसतंय. ठीक आहे सर. शुभरात्री. ओके. शुभरात्री सर. ओके. शुभरात्री सर.